खालीलपैकी कंपित वर्ण कोणता आहे? तर मित्रांनो या ठिकाणी कंपित वर्ण कोणता आहे? तर र हा कंपित वर्ण आहे. पुढचा प्रश्न बघा, वाक्पती या शब्दी संधीचा योग्य विग्रह आपल्याला करायचा आहे बघा. तर या ठिकाणी जर पाहिलं तर ऑप्शन क्रमांक बी या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे बघा. वाघपती हे आपलं करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, खालील अग्नीचा समानार्थी शब्द कोणता आहे? अग्नीचा समानार्थी शब्द कोणता आहे? ऑप्शन क्रमांक ए याचा करेक्ट आन्सर आहे बघा, वन्नी. खालील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे. या ठिकाणी बघा अक्षरचा विरुद्धार्थी शब्द काय बघा, अक्षर हे आपलं करेक्ट आन्सर आहे बघा. ओनामा करणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय बघा, ओनामा करणे याचं करेक्ट आन्सर आहे बघा, प्रारंभ करणे. ओनामा करणे म्हणजेच काय, प्रारंभ करणे आपलं बरोबर उत्तर आहे बघा. अशक्तसाठी अलंकारिक शब्द कोणता आहे? अशक्तसाठी त्याचं करेक्ट आन्सर आहे बघा, जर कारू याचं करेक्ट आन्सर आहे बघा. पुढचा प्रश्न आहे बघा, सार विचार न करता काहीही असंबंध बोलणे याकरता कोणती म्हण लागू होती? तर कोणती म्हण लागू होती? उचललेली जीभ लावली टाळ्याला याचं करेक्ट आन्सर बघा, उचलली जीभ लावली टाळ्याला. पुढील व्याकरणिक दृष्ट्या अशुद्ध शब्द कोणता आहे तो आपल्याला ओळखायचा आहे. तर आणीबाणी या ठिकाणी मित्रांनो करेक्ट आन्सर आहे बघा, काय आणीबाणी. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, कामधेनूच्या दुग्धाहुनी ओज हिचे बलवान या ठिकाणी कोणता अलंकार आहे? तर कोणता अलंकार आहे मित्रांनो? ऑप्शन क्रमांक डी व्यतिरेक अलंकार आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. कोणता? व्यतिरेक. संतांच्या अभंगामध्ये काव्यामधील कोणत्या प्रकारचा रस असतो? तर शांत रस आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. कोणता? शांत रस. शब्दाच्या अंगी किती प्रकारच्या शक्ती असतात? तर करेक्ट आन्सर बघा, ऑप्शन क्रमांक सी 3 प्रकारच्या या ठिकाणी शक्ती असतात बघा. पुढीलपैकी फारसी भाषेतून मराठीत आलेला शब्द कोणता आहे बघा. फारसी भाषेमधून मराठीमध्ये न आलेला शब्द म्हणजे कोणता आलेला नाही असं या ठिकाणी विचारलंय. तर अर्ज हा शब्द मित्रांनो या ठिकाणी आपलं करेक्ट आन्सर आहे, अर्ज. जगी सर्व सुखी असा कोण आहे या प्रश्नार्थी वाक्याचं विधानार्थी रूपांतर करायचं आहे. याचं करेक्ट आन्सर बघा, जगी सर्व सुखी असा कोणीही नाही हे आपलं करेक्ट आन्सर आहे बघा. टिंबटिंब समासामध्ये तिसरेच अन्य पद प्रमुख असतं. तर कोणतं आहे बघा, बहुव्रीही समासामध्ये मित्रांनो या ठिकाणी तिसरेच अन्य पद प्रमुख असतं बघा. खालील शब्दापैकी भाववाचक नाम नसलेला शब्द कोणता आहे? त्याचं करेक्ट आन्सर आहे बघा, ऑप्शन क्रमांक सी गोडवा. गोडवा याचं बरोबर आहे बघा, भाववाचक नसलेला शब्द आहे. आपण सकाळी फिरायला गेला होता या ठळक शब्दाचा सर्वनामाचा प्रकार कोणता आहे? तर कोणता प्रकार आहे मित्रांनो हा? ऑप्शन क्रमांक सी द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम आहे. कोणतं आहे बघा, द्वितीय. पुढीलपैकी कोणतं क्रियापद हे भावक कर्तृत्व क्रियापदाचं उदाहरण नाही विचारलंय? त्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 1 खाववते. याचं करेक्ट आन्सर आहे बघा, खाववते. तरस या शब्दाचं लिंग आपल्याला ओळखायचं आहे, तरस. याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी नपुसकलिंगी. याचं करेक्ट आन्सर आहे बघा, लक्षात ठेवा, नपुसकलिंगी. खालील शब्दामधील एकवचनी शब्द आपल्याला ओळखायचा आहे. करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी केळे. या ठिकाणी बघा एकवचनी शब्द आहे बघा. कावळ्याने आकाशामध्ये झेप घेतली या ठळक शब्दाचं सामान्य रूप आपल्याला ओळखायचं आहे, सामान्य. तर काय होईल बघा सामान्य रूप याचं? ऑप्शन क्रमांक बी कावळ्या याचं काय होईल मित्रांनो? सामान्य रूप होईल. जेवण न करताच तो निघून गेला या वाक्यामधील प्रयोग ओळखायचा आहे. याचा करेक्ट आन्सर बघा कर्तरी प्रयोग आहे मित्रांनो, लक्षात ठेवायचं आहे, कर्तरी प्रयोग. चालू घडामोडीसाठी बघा, तुम्ही जर पोलीस भरतीच्या पेपरला क्वालिफाय झाले असाल तर लवकरात लवकर बघा चालू घडामोडी घेऊन टाका. यामध्ये तुम्हाला जीके सुद्धा भेटणार आहे वन लाईनर रिव्हिजनसाठी. त्याचबरोबर चालू घडामोडी सुद्धा भेटणार आहेत 149 रुपयाला. आपला फोनपे गुगल पे नंबर बघा, तुम्ही डायरेक्ट याला 149 रुपये सेंड करू शकता आणि लगेच तुम्हाला ह्या PDF व्हॉट्सअपला ह्याच नंबरला मिळून जातील. किंवा हा जो काही QR कोड आहे हा स्कॅन करून सुद्धा बघा तुम्हाला या ठिकाणी पेमेंट करता येणार आहे. मित्रांनो चालू घडामोडी लवकर घ्या, कारण की हा टर्निंग पॉईंट असणार आहे. यावरच बघा आपले प्रश्न या ठिकाणी विचारले जाणार आहे. बाकी गणित बुद्धिमत्ता हे आपलं सगळं रिव्हिजननुसार चालू असतं, परंतु चालू घडामोडी चेंज होत असतात. त्यामुळे लवकरात लवकर बघा 149 रुपयाला आपल्याला ह्या नोट्स मिळून जाणार आहेत. लवकरात लवकर घेऊन टाका. 2 किंवा अधिक केवळ वाक्य प्रधान व तो सूचक उभयाने जोडल्यास त्याला कोणतं वाक्य म्हणतात? त्याला मित्रांनो संयुक्त वाक्य असं म्हणतात, लक्षात ठेवायचं बघा, संयुक्त वाक्य. विधेय विस्तार म्हणजे वाक्यामधील टिंबटिंब होय. विधेय विस्तार म्हणजे वाक्यामधील काय बघा क्रियाविशेषण. ऑप्शन क्रमांक डी क्रियाविशेषण होय, आपलं करेक्ट आन्सर आहे बघा. अज्ञातवासी हे कोणाचं टोपण नाव आहे बघा, काय अज्ञातवासी. तर हे कोणाचं आहे मित्रांनो? दिनकर गंगाधर केळकर यांचं हे टोपण नाव आहे. पुढचा प्रश्न बघा, ता स च य म कसू या अक्षरापासून अर्थपूर्ण शब्द बनवल्यास त्याचं मधलं अक्षर कोणतं येईल या ठिकाणी विचारलंय. तर बघा सु या ठिकाणी मधलं अक्षर येईल.
इंडिया विन्स फ्रीडम या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? काय इंडिया विन्स फ्रीडम या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर मौलाना अबुल कलाम आझाद या पुस्तकाचे लेखक आहेत. कोण? मौलाना अबुल कलाम आझाद. छत्रपती शिवाजी महाराजांनी मुरुमदेव किल्ल्याची डागडुजी करून त्याचं टिंबटिंब असं नाव ठेवलं. काय नाव ठेवलं? तर राजगड याचं करेक्ट आन्सर आहे मित्रांनो, लक्षात ठेवायचं आहे राजगड. नेक्स्ट आहे बघा, अष्टांग मार्गाच्या आचरणासाठी पंचशीलचे 5 नियम कुणी सांगितले? अष्टांग मार्गाच्या आचरणासाठी पंचशीलचे 5 नियम कुणी सांगितले? तर ऑप्शन क्रमांक बी, गौतम बुद्धांनी सांगितलेले आहेत. टिंबटिंब हे संविधान सभेचे अध्यक्ष होते. तर कोण होते मित्रांनो? डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे संविधान सभेचे कोण होते बघा? अध्यक्ष होते. लोकसभा अध्यक्षाची निवड कोण करत असतं? तर ऑप्शन क्रमांक सी, लोकसभेचे निर्वाचित सदस्य जे काही खासदार आहेत बघा ते करत असतात लोकसभा अध्यक्षाची निवड. पृथ्वीचा केंद्र भाग हा कोणत्या नावाने ओळखला जातो? तर ऑप्शन क्रमांक सी, निफे या नावाने पृथ्वीचा केंद्र भाग ओळखला जातो, निफे. सूर्याच्या मदतीने करता येते असे कालगणनेचं एक कोणतं आहे? तर ऑप्शन क्रमांक डी आपलं बरोबर उत्तर आहे मित्रांनो, चंद्रमास याचं करेक्ट आन्सर आहे बघा, चंद्रमास. तानसा वन्यप्राणी अभयारण्य, काय प्रश्न आहे बघा, तानसा वन्यप्राणी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. तर करेक्ट आन्सर आहे बघा, ठाणे जिल्ह्यामध्ये बघा. चाकसमान प्रकल्प पुणे जिल्ह्यामधील कोणत्या तालुक्यामध्ये आहे? चाकसमान त्याचं करेक्ट आन्सर आहे बघा, खेड याचं करेक्ट आन्सर आहे, लक्षात ठेवा खेड. महाराष्ट्र शासनाची आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्था कोणत्या ठिकाणी स्थित आहे? तर मित्रांनो ही पुण्यामध्ये स्थित आहे. कुठं? पुणेमध्ये. महाराष्ट्र पोलीस दलामध्ये रेजिंग डे म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो? याचा करेक्ट आन्सर आहे बघा, ऑप्शन क्रमांक 2 जानेवारी हा साजरा केला जातो. ग्रीन हाऊस इफेक्ट कशाशी संदर्भात आहे? काय प्रश्न आहे? ग्रीन हाऊस इफेक्ट कशाशी संदर्भामध्ये आहे? तर वातावरणामधील बदल या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे. USB म्हणजे काय? तर युनिव्हर्सल सिरियल बस याचं करेक्ट आन्सर आहे पहा. सध्याचे केंद्रीय कृषी मंत्री कोण आहेत? तर शिवराज चव्हाण हे बघा सध्याचे केंद्रीय कृषी मंत्री आहेत. 4 जुलै 2024 रोजी पार पडलेल्या ब्रिटनच्या निवडणुकीमध्ये कोणत्या पक्षाने मोठा विजय मिळवलेला आहे? याचं बरोबर उत्तर आहे बघा, ऑप्शन क्रमांक बी, मजूर पक्षाने या ठिकाणी विजय मिळवलेला आहे. अरुण जेटली क्रिकेट स्टेडियम कोणत्या ठिकाणी आहे? तर मित्रांनो दिल्लीमध्ये अरुण जेटली क्रिकेट स्टेडियम आहे. भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी जुलैमध्ये रशियाचे पुढीलपैकी कोणत्या पदकाने सन्मानित केले? तर रशियाचा कोणता पुरस्कार मोदी यांना भेटलेला आहे? द ऑर्डर ऑफ सेंट अँड्र्यू द अपॉस्टल याचं करेक्ट आन्सर आहे बघा. महाराष्ट्रामधील कोणत्या व्याघ्र प्रकल्पाने भारतामधील पहिलं डाय स्कार्क पार्क बनवून इतिहास रचला आहे? याचं करेक्ट आन्सर आहे बघा, ऑप्शन क्रमांक ए, पीएच. लक्षात ठेवायचं आहे बघा, पीएच याचं करेक्ट आन्सर आहे. ग्रेनाइटपासून बनलेल्या जमिनी कशा असतात? ग्रेनाइटपासून बनलेल्या जमिनी कशा असतात? तर या ठिकाणी बघा आम्ल असतात. पानिपतची तिसरी लढाई अहमद शाह अब्दाली आणि टिंबटिंब यांच्यामध्ये झाली. तर पानिपतची तिसरी लढाई अहमद शाह अब्दाली आणि मराठे यांच्यामध्ये झाली. खालीलपैकी कशाला हिरवं सोनं म्हणतात? तर मित्रांनो हिरवं सोनं हे ऑप्शन क्रमांक बी, चहाला असं म्हटलं जातं. नवजवान भारत सभा या संस्थेची स्थापना कोणी केली? कोणी केली मित्रांनो? भगतसिंग यांनी केलेली बघा. लंडन या ठिकाणी इंडिया हाऊसची स्थापना कोणी केली? तर श्यामजी कृष्ण वर्मा याचं करेक्ट आन्सर आहे बघा, लक्षात ठेवायचं आहे श्यामजी कृष्ण वर्मा. सन 1963 कोणत्या राज्यापासून नागालँड हे स्वतंत्र राज्य बनवण्यात आलं? तर आसामपासून मित्रांनो याचं करेक्ट आन्सर आहे, लक्षात ठेवा आसाम. चुकीची संधी आपल्याला ओळखायची म्हणजे अयोग्य. ईश्वर अधिक इच्छा बरोबर ईश्वर इच्छा, सूर्य अधिक अस्त बरोबर सूर्यास्त, गुरु अधिक उपदेश बरोबर गुरु उपदेश, पूर्व इतिहास बरोबर पूर्व इतिहास. म्हणजे ऑप्शन क्रमांक ड या ठिकाणी आपली चुकीची जोडी आहे, म्हणून ऑप्शन क्रमांक ड या ठिकाणी आपलं करेक्ट आन्सर आहे बघा. उंदीर तसं बोक्याचं काय असतं बघा? तर बोक्याचं काय मित्रांनो? भाटी होईल, लक्षात ठेवायचं आहे. देवचं देव तसं सासूचं सासवा तसं केळेचं काय होईल? तर मित्रांनो या ठिकाणी केळेचं काय होईल बघा? किळे होईल. ऑप्शन क्रमांक बी आपलं करेक्ट आन्सर. सलाते हे कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत? काय प्रश्न आहे बघा, सलाते हे कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत? तर मित्रांनो हे द्वितीय विभक्तीचे प्रत्यय आहेत. कोणत्या? द्वितीय. मी स्वतः त्याला पाहिले, काय प्रश्न आहे बघा, मी स्वतः त्याला पाहिले खालीलपैकी अधोरेखित शब्द कशाचा प्रकार आहे? याचा करेक्ट आन्सर आहे बघा, ऑप्शन क्रमांक बी, आत्मवाचक सर्वनाम. कशाचा आहे बघा? आत्मवाचक सर्वनामाचा प्रकार आहे बघा. स्वतः हे काय? आत्मवाचक आहे. राम आंबा खातो, काय प्रश्न आहे? राम आंबा खातो अधोरेखित शब्दाची जात ओळखायची बघा, खातो.
त्या ठिकाणी खाण्याची क्रिया झाली म्हणून बघा हे काय बघा क्रियापद आहे बघा. म्हणे बापडा बेटे आपला ही अव्यय कोणत्या प्रकारामधील आहेत? मित्रांनो हे काय आहेत बघा व्यर्थ उद्गारवाची अव्यय आहेत. लक्षात ठेवायचं आपला व्यर्थ उद्गारवाची अव्यय आहेत. खालीलपैकी कोणता प्रयोगाचा प्रकार नाही? खालीलपैकी कोणता प्रयोगाचा प्रकार नाही? तर केवल प्रयोग. लक्षात ठेवा हे नाही. बाकी बघा कर्तरी प्रयोग असतं, कर्मणी असतो, भाव्य प्रयोग असतो बघा. केवल काय असतं बघा केवल वाक्य असतं, केवल प्रयोग नसतो. द्विज या सामासिक शब्दाचा विग्रह आपल्याला लिहायचा आहे. मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा. आजच्या व्हिडिओचं लाईकचं टार्गेट 500 लाईक आहे. व्हिडिओला लाईक करून ठेवा आणि मित्रांनो लगेच चॅनल सबस्क्राईब करा. तुम्हाला अशी जीके आणि चालू घडामोडी या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत. तर द्विज या सामासिक शब्दाचा विग्रह काय होईल? एकदम सोपं आहे मित्रांनो. दोनदा जन्मलेल्याला काय म्हणतात बघा द्विज असं म्हणतात. तानाजी लढता लढता मेला वाक्याचा प्रकार ओळखायचा आहे मित्रांनो. तर कोणतं वाक्य मित्रांनो हे केवल वाक्य लक्षात ठेवायचं आहे केवल वाक्य. समानार्थी शब्द ओळखायचा आहे बघा. अवबोध याचा समानार्थी शब्द आपल्याला ओळखायला लावला आहे. याचा करेक्ट आन्सर बघा ज्ञान जागृत आणि जाणीव हे काय बघा अवबोध या समानार्थी शब्द आहे. पुढचा प्रश्न बघा रेडा हेला खुळगा हे कशाचे समानार्थी शब्द आहेत? काय प्रश्न आहे? रेला हेला खुळगा. तर मित्रांनो याचा करेक्ट आन्सर आहे बघा टोनगा. लक्षात ठेवा रेड्यालाच आपण काय म्हणतो बघा टोनगा असं म्हणतो. खालील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखायचा बघा अडेलटट्टू. लक्षात ठेवायचं अडेलटट्टू. याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी समजदार. लक्षात ठेवा समजदार याचा काय बघा विरुद्धार्थी शब्द आहे. पुढचा प्रश्न बघा खालील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आपल्याला. वक्ता. वक्त्याचा या ठिकाणी विरुद्धार्थी शब्द काय होईल बघा श्रोता. वक्ता म्हणजे काय बोलणारा आणि श्रोता म्हणजे काय ऐकणारा. लक्षात ठेवायचं ऐकणारा. अर्धवट ज्ञान. काय प्रश्न बघा अर्धवट ज्ञान माणसाच्या विनाशास कारणीभूत ठरतं या अर्थाची म्हण खालीलपैकी कोणती? याचा करेक्ट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक सी अर्धा वैद्य मरणा खाद्य. लक्षात ठेवायचंय सद्गुणी माणसाच्या पोटी दुर्गुणी संतती या अर्थाची खालीलपैकी म्हण कोणती? तर बघा याचं करेक्ट आन्सर बघा सद्गुणी माणसाच्या पोटी दुर्गुणी संतती. याचं बरोबर उत्तर बघा ऑप्शन क्रमांक डी उसाच्या पोटी कापूस. याचं करेक्ट आन्सर बघा उसाच्या पोटी कापूस. पुढचा प्रश्न पहा मित्रांनो आंधळ्या गाईत लंगडी गाय शहाणी. बघा आंधळ्या गाईत लंगडी गाय शहाणी या म्हणीचा समानार्थी शब्द आपल्याला ओळखायची समानार्थी म्हण आपल्याला ओळखायची बघा. याचा करेक्ट आन्सर बघा कसायला गाय धार्जिनी. लक्षात ठेवायचं कसायला गाय धार्जिनी. पुढचा प्रश्न मित्रांनो खालील वाक्प्रचाराचा अर्थ आपल्याला शोधायचा आहे. खरवड काढणे. काय प्रश्न बघा खरवड काढणे म्हणजे काय? म्हणजे खूप टाकून बोलणे. लक्षात ठेवा खूप टाकून बोलणे. षटकर्णी होणे. काय प्रश्न आहे? षटकर्णी होणे या वाक्प्रचाराचा अर्थ विचारला आहे. अनेकांना समजावणे म्हणजेच काय षटकर्णी होणे. खालील शब्द समूहासाठी आपल्याला योग्य शब्द निवडायचा आहे बघा. सूर्योदयापूर्वी किंवा सूर्यास्तानंतर दिसणारा प्रकाश याला काय म्हणतात? तर मित्रांनो याला काय म्हणतात बघा संधी प्रकाश म्हणतात. काय म्हणतात? संधी प्रकाश. चालू घडामोडीसाठी बघा तुम्ही जर पोलीस भरतीच्या पेपरला क्वालिफाय झाले असाल तर लवकरात लवकर बघा चालू घडामोडी घेऊन टाका. यामध्ये तुम्हाला जीके सुद्धा भेटणार आहे वन लाईनर रिव्हिजनसाठी. त्याचबरोबर चालू घडामोडी सुद्धा भेटणार आहेत 149 रुपयाला. आपला फोनपे गुगल पे नंबर बघा तुम्ही डायरेक्ट याला 149 रुपये सेंड करू शकता आणि लगेच तुम्हाला ह्या PDF व्हॉट्सअपला ह्याच नंबरला मिळून जातील किंवा हा जो काही QR कोड आहे हा स्कॅन करून सुद्धा बघा तुम्हाला या ठिकाणी पेमेंट करता येणार आहे. मित्रांनो चालू घडामोडी लवकर घ्या कारण की हा टर्निंग पॉईंट असणार आहे. यावरच बघा आपले प्रश्न या ठिकाणी विचारले जाणार आहे. बाकी गणित बुद्धिमत्ता हे आपलं सगळं रिव्हिजननुसार चालू असतं परंतु चालू घडामोडी चेंज होत असतात. त्यामुळे लवकरात लवकर बघा 149 रुपयाला आपल्याला ह्या नोट्स मिळून जाणार आहेत. लवकरात लवकर घेऊन टाका. तर मित्रांनो बैसाखी हा सण पंजाबमध्ये असतो. तो ओणम कुठं साजरा केला जातो? तो ओणम मित्रांनो बघा केरळ या ठिकाणी साजरा केला जातो. पुढचा प्रश्न बघा पुढील वेणाकृतीचे अचूक वर्णन करणारा पर्याय कोणता? याचा करेक्ट आन्सर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए पुरुष स्त्री आणि डॉक्टर. याचं करेक्ट आन्सर आहे पहा. गुरुत्वाकर्षण सिद्धांत सर आयझॅक न्यूटननी आपल्या कोणत्या पुस्तकामध्ये मांडला? गुरुत्वाकर्षणचा जो काही सिद्धांत आहे हा कोणत्या पुस्तकामध्ये मांडला? तर प्रिन्सिपिया. लक्षात ठेवायचं आहे प्रिन्सिपिया या ठिकाणी मांडलेल्या बघा. पुढचा प्रश्न बघा AU म्हणजे काय? सोने म्हणजे गोल्ड. CU म्हणजे कॉपर. तर FE बरोबर काय? तर FE बरोबर मित्रांनो या ठिकाणी जर पाहिलं याचं करेक्ट आन्सर आहे बघा ऑप्शन्स क्रमांक बी आयर्न. याला आपण काय म्हणतो? लोखंड असे म्हणतो. विमान उडत असताना इंजिनापासून निघणाऱ्या वाफेचं बघा विमान उडत असताना इंजिनापासून निघणाऱ्या वाफेचं टिंब टिंब होऊन ढग तयार होतात. तर काय होतात? ढग तयार होतात. याचं करेक्ट आन्सर आहे बघा ऑप्शन्स क्रमांक
बी लक्षात ठेवा संगणन याचं करेक्ट आन्सर आहे बघा. पुढचा प्रश्न आहे बघा, या दोषामुळे मानवी डोळा जवळपासच्या वस्तू व्यवस्थित पाहू शकतो, परंतु दूरच्या वस्तू स्पष्ट पाहू शकत नाही. दूरच्या वस्तू स्पष्ट पाहू शकत नाही. तर मायोपिया याचं करेक्ट आन्सर आहे बघा. लक्षात ठेवायचं आहे मायोपिया. टिंबटिंब हा पृथ्वीचा एकमेव नैसर्गिक उपग्रह आहे. तर चंद्र हा मित्रांनो नैसर्गिक काय बघा पृथ्वीचा उपग्रह आहे बघा. कोण? चंद्र. लक्षात ठेवायचं आहे बघा. पुढचा प्रश्न एकदम सोपा आहे पहा. भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे जनक कोण आहेत? भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे जनक कोण आहेत? तर विक्रम साराभाई याचं करेक्ट आन्सर आहे बघा. लक्षात ठेवायचं आहे विक्रम साराभाई. पुढचा प्रश्न आहे बघा, भारतीय वंशाच्या टिंबटिंब यांनी 20 अमिनो आम्लाकरता असलेलं कोडॉन शोधण्याच्या कामात महत्त्वाची भूमिका पार पडली होती. तर कुणी पाडली होती? ऑप्शन क्रमांक सी डॉक्टर हरगोविंद खुराना यांनी पाडली होती बघा. नीलक्रांती कशाची संदर्भामध्ये? मित्रांनो नीलक्रांती मत्स्य व्यवसायाची संदर्भामध्ये. ऑप्शन क्रमांक 1 मत्स्य व्यवसाय. मराठवाडा मुक्ती संग्राम दिन हा कधी साजरा केला जातो? तर मराठवाडा मुक्ती संग्राम दिन हा ऑप्शन क्रमांक डी 17 सप्टेंबरला साजरा केला जातो. लक्षात ठेवायचं आहे 17 सप्टेंबरला साजरा केला जातो. नांदेड जिल्ह्यामधून खालीलपैकी वाहणारी प्रमुख नदी कोणती? तर नांदेड जिल्ह्यामधून गोदावरी ही बघा प्रमुख नदी आहे. 1857चे स्वातंत्र्य समर हे जे काय पुस्तक आहे हे कोणी लिहिलं आहे? हे पुस्तक लिहिलेलं बघा विदा सावरकर यांनी. लक्षात ठेवा मित्रांनो विदा सावरकर यांनी. पुढीलपैकी आपल्याला चुकीची जोडी ओळखायची बघा. पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखायची आहे. बाकी बघा हू वेअर द शूद्राज, वंचितांचा इतिहास आहे, स्त्री पुरुष तुलना यामध्ये स्त्रीवादी लेखन आहे, गुलामगिरीमध्ये काय बघा शूद्रांचा इतिहास आहे आणि प्रिमिटिव्ह कम्युनिस्ट टू स्लेव्हली भारतीय वंशाचे इतिहास म्हणजे ऑप्शन क्रमांक डी या ठिकाणी चुकीची जोडी. बाकी सगळे बरोबर आहेत बघा. दर्पण या वृत्तपत्राचे संपादक खालीलपैकी 1832 साली सुरू झाले तेव्हा कोण होते बघा? याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी बाळशास्त्री जांभेकर याचं करेक्ट आन्सर आहे बघा. होट्टल मंदिरे कोणत्या प्रकारच्या वास्तुशिल्प शैली आहे? तर मित्रांनो याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक अ हेमाडपंथी. पुढचा प्रश्न बघा, मुख्य निवडणूक आयुक्ताची नेमणूक टिंबटिंब करतात. याचं करेक्ट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक क राष्ट्रपती. प्रार्थना समाजाचे पहिले अध्यक्ष कोण होते? तर प्रार्थना समाजाचे पहिले अध्यक्ष होते बघा आत्माराम पांडुरंग. कोण होते बघा? आत्माराम पांडुरंग. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्यामध्ये पुणे करार कधी झाला? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्यामध्ये जो काही पुणे करार झालेला आहे हा सन 1932 मध्ये झालेला आहे बघा. भारत सरकारने 13 सप्टेंबर 1948 रोजी निजामाविरुद्ध पोलीस कारवाई सुरू केली तर यास टिंबटिंब असे सांकेतिक नाव दिलं. काय नाव दिलं? तर ऑप्शन क्रमांक बी ऑपरेशन पोल हे नाव दिलं होतं. लक्षात ठेवायचं आहे ऑपरेशन पोल हे नाव दिलं होतं. महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री कोण होते? तर यशवंतराव चव्हाण हे होते बघा. लक्षात ठेवा यशवंतराव चव्हाण. आणि सध्या कोण आहेत? एकनाथ शिंदे आहेत. नवीन फौजदारी कायदे भारतीय न्याय संहिता याची अंमलबजावणी कधीपासून सुरू झाली? तर मित्रांनो हा जो काही चालू घडामोडीचा टॉपिक आहे हा आपण आपल्या नोट्समध्ये ॲड केलेला आहे. आपल्याला 149 रुपयामध्ये नोट्स मिळून जातील. ज्यांना कोणाला माहिती पाहिजे असेल तर आपल्याला जो काही नंबर दिला आहे 827555 8283 हा जो काही व्हॉट्सअप नंबर आहे याला तुम्ही नक्कीच संपर्क करा. तर याचं करेक्ट आन्सर बघा नवीन जे काही फौजदारी कायदे आहेत म्हणजे न्याय संहिता याची जी काही अंमलबजावणी मित्रांनो ही कधी झालेली आहे? याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ब 1 जुलै 2024ला. भारतातील सर्वात लांबीचा सागरी पूल कोणता? भारतामधील सर्वात लांबीचा सागरी पूल कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक ब न्हावाशेवा अटल सेतू हे करेक्ट आन्सर बघा. काय? न्हावाशेवा अटल सेतू. T20 वर्ल्ड कप 2024ची फायनल मॅच कोणत्या शहरामध्ये पार पडली? एकदम सोपा प्रश्न आहे. याचा करेक्ट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक बी ब्रिज टाउन USA मध्येही पार पडली. पुढचा प्रश्न सुद्धा चालू घडामोडीचा आहे. सध्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? तर रजनीश सेठ आहेत बघा. आपल्या MPSCचे अध्यक्ष म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? रजनीश सेठ. महाराष्ट्र राज्याच्या प्रथम महिला मुख्य सचिव कोण बनलेले आहेत? तर श्रीमती सुजाता सौनिक ह्या बघा महाराष्ट्र राज्याच्या प्रथम महिला मुख्य सचिव बनलेल्या आहेत. पुढचा प्रश्न एकदम सोपा आहे पहा. भारताचे विद्यमान गृहमंत्री कोण आहेत? तर अमित शहा बघा हे आपल्या भारताचे गृहमंत्री. आपल्या महाराष्ट्राचे जर विचारलं तर देवेंद्र फडणवीस आहेत बघा. लक्षात ठेवायचं. आणि नितीन गडकरी हे कोण आहेत? हे केंद्रीय मंत्री आहेत. कोणते आहेत बघा? केंद्रीय मंत्री, रस्ते वाहतूक मंत्री. एस जयशंकर सुद्धा केंद्रीय मंत्री आहेत. महाराष्ट्र शासनाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2023चा कोणाला देण्यात आला नाही बघा? महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2023. याचं करेक्ट आन्सर बघा या ठिकाणी 2023चा विचारला आहे तर अशोक सराफ यांना बघा हा देण्यात आलेला आहे बघा. अशोक सराफ. सूर्याचा अभ्यास करणारी भारताची पहिली
सौर मोहीम कोणती होती? तर आदित्य L1 मित्रांनो ही होती. लक्षात ठेवायचं आदित्य L1. 2024 साली होणारी ऑलिम्पिक स्पर्धा कोणत्या देशामध्ये पार पडणार आहे? तर 2024 साली जे काही होणारी ऑलिम्पिक स्पर्धा आहे मित्रांनो, ही फ्रान्समध्ये पार पडणार आहे. लक्षात ठेवायचे फ्रान्समध्ये. मुंबई कोस्टल रोड काय प्रश्न बघा, मुंबई कोस्टल रोड यास खालीलपैकी कोणतं नाव देण्यात आलं आहे? तर करेक्ट आन्सर आहे बघा मित्रांनो, मुंबई कोस्टल रोडला धर्मवीर संभाजी महाराज कोस्टल रोड हे नाव देण्यात आलेलं आहे. लक्षात ठेवा, धर्मवीर संभाजी महाराज कोस्टल रोड हे नाव देण्यात आलेलं आहे. ऑप्शन क्रमांक सी. 2024 मध्ये पार पडलेल्या लोकसभा निवडणुकी किती टप्प्यामध्ये पार पडली? तर एकदम सोपा प्रश्न आहे. हा सुद्धा प्रश्न घेतला होता आपण. तर लोकसभा निवडणुकी 7 टप्प्यांमध्ये ही पार पडलेली. लक्षात ठेवा 7 टप्प्यामध्ये. महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक खालीलपैकी कोण आहेत? तर श्रीमती रश्मी शुक्ला आहे बघा, पहिल्या महिला पोलीस महासंचालक आहेत. लक्षात ठेवा रश्मी शुक्ला. भारतरत्न पुरस्कार 2024 मध्ये खालीलपैकी कोणाला देण्यात आलेला नाही? म्हणजे 2024चा जो काही भारतरत्न पुरस्कार आहे हा कोणाला देण्यात आलेला नाही? मित्रांनो हा सुद्धा प्रश्न आपल्या नोट्समध्ये होता. याचा करेक्ट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक डी, श्री विश्वनाथ आनंद यांना देण्यात आलं नाही. चौधरी चरण सिंग, त्याच्यानंतर PV नरसिंह राव आणि डॉक्टर M.S. स्वामीनाथन या सर्वांना, म्हणजे 2024 मध्ये 5 व्यक्तींना भारतरत्न देण्यात आलेले आहे. पहा, महाराष्ट्र पोलीस दलाचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? तर लक्षात ठेवा मित्रांनो, मुंबई या ठिकाणी महाराष्ट्र पोलीस दलाचं मुख्यालय. महाराष्ट्र पोलीस दलामध्ये 1 स्टार लावण्यात आलेलं वाहन हे कोणत्या दर्जाचे अधिकारी यांना वापरण्याचा अधिकार आहे? 1 स्टार लावलेलं. याचं करेक्ट आन्सर आहे बघा पोलीस उपमहानिरीक्षक. लक्षात ठेवा पोलीस उपमहानिरीक्षक. पोलीस पाटलांची निवड आणि नेमणूक हा कोणता विभाग करतो? याचं करेक्ट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक ए, महसूल विभाग करतो. लक्षात ठेवायचं पोलीस पाटील. खालीलपैकी कोणतं एक विमान भारतामध्ये तयार करण्यात येतं? करेक्ट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक बी, तेजस. पुढचा प्रश्न आहे, भारतामध्ये IPS अधिकारी यांचं प्रथम पोलीस प्रशिक्षण कुठे पार पडलं जातं? तर मित्रांनो सरदार वल्लभभाई पटेल जे काय अकॅडमी हैदराबादची या ठिकाणी पार पडलं जातं. नेक्स्ट आहे बघा, साहसासाठी भारतीय लष्कर पुरस्कार खालीलपैकी कोणता नाही आहे? साहसासाठी याचं करेक्ट आन्सर आहे बघा साहस चक्र. बाकी बघा परमवीर चक्र आहे, महावीर चक्र आहे आणि वीर चक्र सुद्धा आहे. नांदेड हे जागतिक स्तरावर खालीलपैकी कशासाठी प्रसिद्ध आहे? तर नांदेड मित्रांनो कशासाठी प्रसिद्ध आहे? सचखंड गुरुद्वाऱ्यासाठी मित्रांनो नांदेड हे प्रसिद्ध आहे. टोकियो पॅरा ऑलिम्पिकमध्ये नांदेडमधून खालीलपैकी कोण क्वालिफाय झालं? कोण झालं बघा, भाग्यश्री जाधव या ठिकाणी क्वालिफाय झाले. पहिला प्रश्न आहे बघा, अकोला जिल्ह्याचं विभाजन होऊन वाशिम जिल्ह्याची निर्मिती कधी झाली? तर 1 जुलै 1998ला बघा या ठिकाणी निर्मिती झाली. अकोला जिल्ह्याचं विभाजन होऊन वाशिम जिल्ह्याची निर्मिती. पुढचा प्रश्न मित्रांनो, शहानूर कोणत्या व्याघ्र प्रकल्पाचा भाग आहे? तर मित्रांनो शहानूर मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचा भाग आहे. लक्षात ठेवायचं मेळघाट. खालीलपैकी आपल्याला चुकीची जोडी ओळखायची बघा, यापैकी आपल्याला चुकीची जोडी ओळखायची. याचा करेक्ट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक सी, बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ रायगड ही बघा या ठिकाणी चुकीची. बघा पहिले बघा वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणीला आहे, बरोबर आहे. पंजाबराव देशमुख कुठे बघा अकोल्यामध्येचे. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीमध्ये बघा, परंतु बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ रायगडमध्ये नाही आहे, तर ते रत्नागिरीमध्ये मित्रांनो. लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न आहे बघा, भारतीय राज्यघटनेच्या कुठल्या अनुच्छेदनुसार भारतीय नागरिकांना मतदान करण्याचा अधिकार प्राप्त आहे? याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी, कलम 326. लक्षात ठेवायचं आहे 326. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये विधान परिषद अस्तित्वामध्ये नाही? तर ऑप्शन क्रमांक ए, केरळमध्ये मित्रांनो विधान परिषद अस्तित्वामध्ये नाही आहे. मित्रांनो याची सगळी PDF आपण आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जे काही टेलिग्राम ग्रुप आहे त्याला टाकलेली आहे. तसंच आपल्या इंस्टाग्रामला सुद्धा तुम्ही फॉलो करू शकता. त्या ठिकाणी सुद्धा महत्त्वाचे अपडेट्स टाकत असतो. व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा मित्रांनो. पुढचा प्रश्न आहे बघा, हिनयान, महायान, वज्रयान हे पंथ कुठल्या धर्माशी निगडीत आहेत? तर मित्रांनो हे बौद्ध धर्माशी निगडीत आहेत. लक्षात ठेवायचं बघा बौद्ध धर्म. भारतामध्ये नवजवान सभेची स्थापना कोणी केली होती? तर करेक्ट आन्सर आहे भगतसिंग यांनी बघा नवजवान सभेची स्थापना केली होती. भारताची उत्तर दक्षिण लांबी किती आहे? भारताची उत्तर दक्षिण लांबी किती मित्रांनो? 3214 किलोमीटर. लक्षात ठेवायचं आहे 3214 किलोमीटर. पुढचा प्रश्न आहे, भारताला एकूण किती देशांच्या भूसीमा लागलेल्या आहेत? तर 7 देशांच्या एकूण भूसीमा लागलेल्या आहेत. पहा खालीलपैकी पश्चिम वाहिनी नदी कोणती आहे? काय प्रश्न आहे बघा, खालीलपैकी पश्चिम वाहिनी नदी कोणती आहे? या ठिकाणी आपल्याला खालीलपैकी विचारली. तर पेरियार ही जी काही नदी मित्रांनो पश्चिम वाहिनी. लक्षात ठेवायचं आहे
पेरियार. पुढचा प्रश्न बघा, जर हवेला पाणी, पाण्याला हिरवा, जर हवेला पाणी, पाण्याला हिरवा, हिरव्याला धूळ, धुळीला पिवळं आणि पिवळ्याला ढग म्हटलं तर खालीलपैकी मासे कोणत्या ठिकाणी राहतात? तर हिरव्या ठिकाणी राहतात. लक्षात ठेवायचं हिरव्या ठिकाणी. जर अभियंता मशीन, तसं पुढचा संबंध आपल्याला डायरेक्ट ओळखायला लावलेला आहे. तर डॉक्टरचा संबंध शरीराशी येईल बघा. अभियंताचा जसा मशीनीसोबत येतो. पोलीस भरतीच्या पेपरला क्वालिफाय झाले असाल तर लवकरात लवकर बघा चालू घडामोडी घेऊन टाका. यामध्ये तुम्हाला GK सुद्धा भेटणार आहे वन लाईनर रिव्हिजनसाठी. त्याचबरोबर चालू घडामोडी सुद्धा भेटणार आहेत 149 रुपयाला. आपला फोनपे गुगल पे नंबर बघा, तुम्ही डायरेक्ट याला 149 रुपये सेंड करू शकता आणि लगेच तुम्हाला ह्या PDF व्हॉट्सअपला ह्याच नंबरला मिळून जातील. किंवा हा जो काही QR कोड आहे हा स्कॅन करून सुद्धा बघा तुम्हाला या ठिकाणी पेमेंट करता येणार आहे. मित्रांनो, चालू घडामोडी लवकर घ्या, कारण की हा टर्निंग पॉईंट असणार आहे. यावरच बघा आपले प्रश्न या ठिकाणी विचारले जाणार आहे. बाकी गणित बुद्धिमत्ता हे आपलं सगळं रिव्हिजननुसार चालू असतं, परंतु चालू घडामोडी चेंज होत असतात. त्यामुळे लवकरात लवकर बघा 149 रुपयाला आपल्याला ह्या नोट्स मिळून जाणार आहेत. तसं डॉक्टरचा बघा या ठिकाणी शरीरासोबत येतो. पाणी, ऑक्सिजन, तर पुढचं काय होईल? पाणी, ऑक्सिजन, तर मिठाला काय म्हणतात? सोडियम असं म्हणतात. लक्षात ठेवायचं आहे. भारत सरकारच्या 2024-25 अर्थसंकल्पानुसार नवीन कर प्रणालीमध्ये मानक मर्यादा किती निश्चित करण्यात आली आहे? मानक जी काही मर्यादा आहे ती किती निश्चित करण्यात आलेली आहे? तर 75,000 या ठिकाणी निश्चित करण्यात आली आहे. खालीलपैकी कोणता हरितगृह वायू नाही विचारले? तर कोणता मित्रांनो? हायड्रोजन हा हरितगृह वायू नाही आहे. कोणत्या क्षेत्रामध्ये नोबेल पारितोषिक दिलं जात नाही? काय प्रश्न आहे? कोणत्या क्षेत्रामध्ये नोबेल पारितोषिक दिलं जात नाही? तर गणित क्षेत्रामध्ये दिलं जात नाही. बघा, भौतिकशास्त्रामध्ये, शांततेमध्ये आणि साहित्यामध्ये सुद्धा नोबेल पुरस्कार दिला जातो. ध्वनी प्रदूषण हे कोणत्या एककामध्ये मोजलं जातं? काय प्रश्न आहे? ध्वनी प्रदूषण. तर मित्रांनो, ध्वनी प्रदूषण हे डेसिबलमध्ये मोजलं जातं. हे पण लक्षात ठेवायचं आहे, डेसिबल. महाराष्ट्र पोलिसांमध्ये खालीलपैकी सर्वात कनिष्ठ पद कोणतं आहे? कोणतं आहे बघा? सहाय्यक आयुक्त आहे महाराष्ट्र पोलिसांमध्ये सर्वात कनिष्ठ पद आहे बघा. कोणतं? सहाय्यक आयुक्त. भारताच्या स्वातंत्र्यानंतर अकोल्याचे पहिले पोलीस अधीक्षक कोण होते? स्वातंत्र्यानंतर भारताच्या स्वातंत्र्यानंतर अकोल्याचे पहिले पोलीस अधीक्षक विचारलेत. कोण होते मित्रांनो? S हरनाम सिंग होते. लक्षात ठेवायचं, S हरनाम सिंग. प्रलय क्षेपणास्त्र, काय प्रश्न आहे? प्रलय क्षेपणास्त्र कोणत्या संस्थेने विकसित केला आहे? तर ऑप्शन क्रमांक B, DRDOने बघा हे विकसित केलेलं आहे. कोणत्या राज्यामध्ये वार्षिक उत्सव म्हणून, बघा कोणत्या राज्यात वार्षिक उत्सव म्हणून अंबुबाबी मेळा साजरा केला जातो? याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक C, आसाम या राज्यामध्ये बघा हा साजरा केला जातो. मोहिनी अट्टनम हे जे काही नृत्य आहे कोणत्या राज्याशी संबंधित आहे? याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक A, केरळ. लक्षात ठेवा, केरळ राज्याशी संदर्भामध्ये मोहिनी अट्टनम आहे बघा. राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाचे मुख्यालय, याचा करेक्ट आन्सर आहे बघा दिल्ली या ठिकाणी मित्रांनो याचं मुख्यालय स्थिती आहे. नोवाक जोकोविचने एकूण किती ग्रँड स्लॅम जिंकले आहेत? एकूण किती ग्रँड स्लॅम जिंकले आहेत? तर 24 ग्रँड स्लॅम जिंकले आहेत मित्रांनो. किती? 24. एलॉन मस्क खालीलपैकी कोणत्या कंपनीशी संबंधित नाही विचारले? याचा करेक्ट आन्सर आहे बघा एलॉन मस्क हे कोणत्या कंपनीशी संबंधित नाही? ऑप्शन क्रमांक D आपलं बरोबर होईल बघा, ब्लॅक रॉक. काय होईल बघा? ब्लॅक रॉक. खालीलपैकी कोणते अर्धसैन्यबल नाही? अर्धसैन्यबल कोणतं नाही आहे? याचा करेक्ट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक A, आसाम रायफल नाही बघा. बाकी CICF, BSF आणि CRPF बघा हे अर्धसैनिक बल आहेत. हुमायूनामा हा कोणी लिहिलेला आहे? काय प्रश्न आहे? हुमायूनामा हा लिहिलेला आहे मित्रांनो गुलबदन बेगमने हुमायूनामा लिहिलेला आहे. स्वतंत्र भारताचे पहिले वैयक्तिक ऑलिम्पिक पदक विजेते खाशाबा जाधव यांनी कोणत्या खेळामध्ये ऑलिम्पिक पदक जिंकलं होतं? याचा करेक्ट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक B, कुस्ती खेळामध्ये त्यांनी ऑलिम्पिक पदक जिंकलं होतं बघा. 76 नंबरचा प्रश्न आहे, आपल्या तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना आपण काय म्हणतो? तर मित्रांनो वर्ण असं म्हटलं जातं. आपल्या तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना आपण वर्ण असे म्हणतो. गटात न बसणारा या ठिकाणी वर्ण आपल्याला ओळखायला लावलेला आहे. गटात न बसणारा, तर बघा या ठिकाणी फ हा या ठिकाणी गटात बसत नाही बघा. क, ख, ग आणि फ हा या ठिकाणी गटात बसत नाही. उल्लंघन या शब्दातील संधीचा विग्रह आपल्याला खालील पर्यायामधून ओळखायचा आहे. उल्लंघन, याचं करेक्ट आन्सर मित्रांनो ऑप्शन क्रमांक D, उत अधिक लंघन याचं करेक्ट आन्सर आहे बघा. खारट या शब्दाची जात ओळखायची, तर ही खारट या शब्दाची जात काय बघा? विशेषण आहे बघा.
मुंबई शहर हे मुंबई हे जे काही शहर आहे कापड निर्मितीमध्ये अग्रेसर आहे, या वाक्यात मुंबई हे कोणतं नाव आहे? तर मुंबई मित्रांनो हे काय बघा विशेष नाम आहे. कोणतं नाम आहे? विशेष नाम आहे. खालील शब्दामधून एकवचनी शब्द आपल्याला ओळखायचा आहे. तर एकवचनी शब्द काय आहे या ठिकाणी मित्रांनो? ऑप्शन क्रमांक ए झरा. हे काय बघा एकवचनी शब्द आहे. विधाता या शब्दाचं स्त्रीलिंगी रूप कोणतं होईल? विधाता या शब्दाचं स्त्रीलिंगी रूप कोणतं होईल मित्रांनो? यापैकी नाही होणार. लक्षात ठेवायचं आहे. वाक्यात सर्वनामाचा वापर अशा वेळी केला जातो. तर बघा वाक्यामध्ये सर्वनामाचा वापर हा ऑप्शन क्रमांक सी 1 आणि 2 बरोबर बघा. नामाऐवजी वापरण्यासाठी आणि नामाची द्विरुक्ती टाळण्यासाठी बघा सर्वनामाचा वापर या ठिकाणी केला जातो. पुढचा प्रश्न बघा, हिरवे हिरवेगार गालीचे या ओळीतील विशेषणाचा प्रकार कोणता आहे? हिरवे हिरवेगार गालीचे. तर मित्रांनो हे गुणवाचक विशेषण आहे. कोणतं आहे? गुणवाचक विशेषण. मरावे परी कीर्तिरूपी उरावे अधोरेखित शब्द हा कोणत्या उभयनाम अव्यय आहे? मरावे परी कीर्तिरूपी उरावे. मित्रांनो याचं करेक्ट आन्सर बघा हे काय? न्यूनत्वबोधक आहे. लक्षात ठेवायचं आहे न्यूनत्वबोधक. पुढचा प्रश्न बघा, मला हा डोंगर चढवतो या वाक्यामध्ये कोणता प्रयोग ओळखायचा आपल्याला? मला हा डोंगर चढवतो. एकदम सोपा प्रश्न आहे बघा. याचं करेक्ट आन्सर आहे शक्य कर्मणी. लक्षात ठेवायचं शक्य कर्मणी. भाजी भाकरी हा शब्द कोणत्या समासाचं उदाहरण आहे? भाजी भाकरी. तर मित्रांनो हा समाहार द्वंद्व समासाचं उदाहरण. लक्षात ठेवायचं समाहार द्वंद्व. खालीलपैकी अंशाभ्यस्त शब्दाचा पर्याय ओळखायचा आहे आपल्याला. अंशाभ्यस्त. याचा करेक्ट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक सी डावपेच. लक्षात ठेवायचे डावपेच. खालीलपैकी शुद्ध शब्द आपल्याला ओळखायचा आहे. या ठिकाणी आपल्याला शुद्ध ओळखायला लावला आहे तर शिपाई हा शब्द या ठिकाणी शुद्ध आहे मित्रांनो. लक्षात ठेवायचं आहे. खालीलपैकी अशुद्ध शब्द ओळखा. अशुद्ध शब्द कोणता होईल या ठिकाणी? प्रवीण्य हा शब्द या ठिकाणी अशुद्ध शब्द आहे. बाकी चमत्कार चिरंजीव निर्भय बरोबर आहेत. गवताची गंजी असते तसा तारकांचा काय असतो मित्रांनो? गवताची गंजी तसा तारकांचा असतो मित्रांनो पुंज. लक्षात ठेवा पुंज. कुत्र भुकतं तसा साप काय करतो मित्रांनो? फुतकारत असतो. कुत्र भुंकणे तसा साप फुतकारणे. समजलं? पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, नम्र या शब्दासाठी विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आहे. नम्र. नम्रसाठी विरुद्धार्थी शब्द होईल मित्रांनो उद्धट. लक्षात ठेवा उद्धट. शीर या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखायचा आहे बघा. शीर. तर मित्रांनो शीर या शब्दाचा समानार्थी शब्द आहे दूध. काय बघा? दूध हा समानार्थी शब्द आहे. गटात न बसणारा शब्द आपल्याला ओळखायचा आहे निशा. त्याचं करेक्ट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक सी. या ठिकाणी निशा हे शब्द या ठिकाणी गटात बसत नाही. लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक सी. पुढचा प्रश्न आहे, खालील चिन्हापैकी अर्धविराम कोणता आहे? एकदम महत्त्वाचा प्रश्न आहे. अर्धविराम आपल्याला या ठिकाणी ओळखायला लावलेला आहे. तर हा जो काय मित्रांनो असा टिंब आहे हे काय बघा अर्धविरामाचा या ठिकाणी खूण आहे बघा. हे प्रश्नचिन्ह आहे उद्गाराचक चिन्ह आहे. तुफीच्या तोंडी देणे या वाक्प्रचाराचा योग्य पर्याय आपल्याला ओळखायचा आहे. तुफीच्या तोंडी देणे म्हणजेच काय? संकटामध्ये लोटणे. संकटामध्ये लोटणे. खालील पैकी षष्ठी विभक्तीचे एकवचनी प्रत्यय कोणता आहे? याचं करेक्ट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक सी चाचीचे. हे काय बघा षष्ठी विभक्तीचा एकवचनी प्रत्यय. लक्षात ठेवा चाचीचे. एखाद्या शब्दावरती लिंग वचन विभक्तीचा परिणाम होत असेल तर त्याला टिंबटिंब म्हणतात. काय प्रश्न आहे? एखाद्या शब्दावरती लिंग वचन विभक्तीचा परिणाम होत असेल तर त्याला टिंबटिंब असे म्हणतात. त्याला मित्रांनो विकार होणे असं म्हणतात. विकार होणे. जळू या शब्दाचं अनेक वचन काय होईल बघा? जळवा होईल. जळूचं काय होईल? जळवा. मित्रांनो ही सगळी PDF आपण आपल्या टेलिग्रामला टाकलेली आहे. त्यामुळे तुम्ही नक्कीच ही PDF डाउनलोड करून घ्या. पहिला प्रश्न आहे, महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये टोटल आमदार किती आहेत? एकदम सोपा प्रश्न आहे. तर किती आहेत बघा? 288. 288 आमदार आहेत बघा आपल्या विधानसभेमध्ये. महाराष्ट्रामध्ये टोटल जिल्हे किती आहेत? एकदम सोपा प्रश्न आहे. तर मित्रांनो जिल्हे किती आहेत? या ठिकाणी 36 जिल्हे आहेत. लक्षात ठेवायचं 36 जिल्हे. सारथी ह्या महाराष्ट्रामधील मराठा कुणबी त्याच्यानंतर कुणबी मराठा गटामधील समाजाच्या सामाजिक शैक्षणिक आणि आर्थिक विकासाकरता काम करणाऱ्या संस्थेचं मुख्य कार्यालय कोणत्या ठिकाणी आहे? याचं करेक्ट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक सी पुणे या ठिकाणी याचं करेक्ट आन्सर बघा. पुढचा प्रश्न बघा, पोलीस दलामधील पदांचा अधिकार स्थानानुसार उतरत्या क्रम लावायचा आहे. म्हणजे मोठे पद पहिले आणि छोटे पद शेवटी. तर या ठिकाणी जर पाहिलं मोठं पद पोलीस महासंचालक. लक्षात ठेवा पोलीस महासंचालक, त्यानंतर अप्पर पोलीस महासंचालक, त्याच्यानंतर विशेष पोलीस महासंचालक आणि पोलीस उपमहानिरीक्षक. म्हणजे आपलं ऑप्शन क्रमांक बी आपलं बरोबर उत्तर बघा.
नेक्स्ट बघा, खालीलपैकी कोणतं चक्रीवादळ 2024मध्ये बांगलादेश पूर्व भारतामध्ये धडकलं आणि नुकसान केलं? तर कोणता मित्रांनो? ऑप्शन क्रमांक बी रेमाल. लक्षात ठेवा, रेमाल याचं करेक्ट आन्सर आहे. अटल बिहारी वाजपेयी शिवडी न्हावाशेवा अटल सेतू या पुलाची लांबी किती? या पुलाची लांबी मित्रांनो 21.8 किलोमीटर. 21.8 किलोमीटर आपलं करेक्ट आन्सर आहे बघा. खालीलपैकी इतरांपेक्षा वेगळा पर्याय आपल्याला ओळखायचा आहे. तर कोणता आहे बघा? ॲपल iOS या ठिकाणी काय बघा वेगळं आहे बघा. हे काय बघा ऑपरेटिंग सिस्टम आहे आयफोनची. महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री कोण आहेत? महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री कोण आहेत? त्याचं करेक्ट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक डी यापैकी नाही. 9 नंबरचा प्रश्न आहे, शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळापैकी खालीलपैकी कोणतं पदे परराष्ट्रमंत्री म्हणून काम पाहायचे? परराष्ट्रमंत्री कोण होतं शिवाजी महाराज यांच्या अष्टप्रधान मंत्रिमंडळामध्ये? याचा करेक्ट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक ए पंत आणि सुमंत. लक्षात ठेवा, पंत सुमंत हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळापैकी बघा काय होते? परराष्ट्रमंत्री होते. संभाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला? याचा करेक्ट आन्सर बघा पुरंदर या किल्ल्यावरती झालेला आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कुठं झालेला आहे? तर आपल्या सर्वांना माहिती आहे शिवनेरी किल्ल्यावर झालेला आहे मित्रांनो. राजर्षी शाहू महाराजांनी कोल्हापूर या ठिकाणी शाहू मिल कधी स्थापन केली? याचं करेक्ट आन्सर बघा 1906मध्ये शाहू महाराजांनी काय केली होती मित्रांनो? शाहू मिल स्थापन केली होती. यापैकी कोणता ग्रंथ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेला नाही? एकदम सोपा प्रश्न आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बघा द प्रॉब्लेम ऑफ रुपी, त्याच्यानंतर थॉट्स ऑन पाकिस्तान आणि अनहिलेशन ऑफ कास्ट हे ग्रंथ लिहिले आहेत, परंतु हाय कास्ट वुमन हे लिहिलेलं नाही आहे बघा. म्हणून ऑप्शन क्रमांक 1 आपलं करेक्ट आन्सर होईल. जागतिक योग दिन एकदम सोपं आहे बघा. 21 जूनला जागतिक योग दिन साजरा केला जातो. सरदार उधम सिंग याने जालियनवाला बाग हत्याकांडाचा बदला घेण्यासाठी कोणाची या ठिकाणी हत्या केली? याचा करेक्ट आन्सर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए मायकल ओडवायर. मायकल ओडवायरची हत्या केली होती. खालीलपैकी भाताची कोणती जात संकरित नाही? संकरित नसणारी जात ओळखायची. हिरामोती मित्रांनो ही काय बघा संकरित जात नाही. महाराष्ट्राचे राज्य फुलपाखरू कोणतं आहे? काय प्रश्न आहे? महाराष्ट्राचं राज्य फुलपाखरू कोणतं आहे? तर निलवंत हे काय बघा राज्य फुलपाखरू आहे. मिहान हा जो काय महाप्रकल्प आहे महाराष्ट्रामध्ये कोठे आकारास येत आहे? कोणता? मिहान. याचं करेक्ट आन्सर आहे बघा नागपूरमध्ये मित्रांनो हो. याचं करेक्ट आन्सर आहे कुठं? नागपूर. पुढचा प्रश्न होता, खाशाबा जाधव यांनी 1952 साली कोणत्या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये रौप्य पदक जिंकलं होतं? तर खाशाबा जाधव बघा 1952 साली ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये बघा कुस्तीमध्ये त्यांनी रौप्य पदक जिंकलं होतं. ते कोणत्या ऑलिम्पिक होत्या? तर हेलसिंकी. लक्षात ठेवायचं बघा हेलसिंकी याचं बरोबर उत्तर आहे. लक्षात ठेवा हेलसिंकी. भारतीय हवाई दलाने गगन शक्ती 2024 हा जो काही युद्ध सराव आहे हा कोणत्या ठिकाणी घेतला? तर याचं करेक्ट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक बी पोखरण या ठिकाणी. चालू घडामोडीसाठी बघा तुम्ही जर पोलीस भरतीच्या पेपरला क्वालिफाय झाले असाल तर लवकरात लवकर बघा चालू घडामोडी घेऊन टाका. यामध्ये तुम्हाला GK सुद्धा भेटणार आहे 1 लाइनर रिव्हिजनसाठी. त्याचबरोबर चालू घडामोडीसुद्धा भेटणार आहेत 149 रुपयाला. आपला फोनपे गुगल पे नंबर बघा तुम्ही डायरेक्ट याला 149 रुपये सेंड करू शकता आणि लगेच तुम्हाला ह्या PDF व्हॉट्सअपला ह्याच नंबरला मिळून जातील. किंवा हा जो काही QR कोड आहे हा स्कॅन करून सुद्धा बघा तुम्हाला या ठिकाणी पेमेंट करता येणार आहे. मित्रांनो चालू घडामोडी लवकर घ्या कारण की हा टर्निंग पॉईंट असणार आहे. यावरच बघा आपले प्रश्न या ठिकाणी विचारले जाणार आहे. बाकी गणित बुद्धिमत्ता हे आपलं सगळं रिव्हिजननुसार चालू असतं परंतु चालू घडामोडी चेंज होत असतात. त्यामुळे लवकरात लवकर बघा 149 रुपयाला आपल्याला ह्या नोट्स मिळून जाणार आहेत. लवकरात लवकर घेऊन टाका. अंगारा A5 हे अवकाश रॉकेट कोणत्या देशाने विकसित केलं? कोणत्या देशाने विकसित केलं? तर रशियाने मित्रांनो हे विकसित केलेलं आहे. बंगालची फाळणी कोणी रद्द केली? काय प्रश्न आहे? बंगालची फाळणी कोणी रद्द केली? तर लॉर्ड हार्डिंगने मित्रांनो ही रद्द केली. महाराष्ट्र पोलिसांनी नागरिकांना वेगवान मदत मिळावी म्हणून कोणती योजना आणलेली आहे? तर महाराष्ट्र पोलिसांनी कोणती? डायल 112 ही योजना आणलेली आहे. महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्य सचिव कोण आहेत? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. चालू घडामोडीचा प्रश्न मित्रांनो. याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी सुजाता सौनिक. लक्षात ठेवा सुजाता सौनिक याचं बरोबर उत्तर आहे. आणि रश्मी शुक्ला मित्रांनो महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक आहेत हे पण लक्षात ठेवायचं आहे आपल्याला. नागपूर हे जे काही शहर आहे हे कोणत्या नदीवर वसलेलं आहे? मित्रांनो नागपूर हे जे काही शहर आहे हे नाग नदीवर, नागपूरवरून नाग. अष्टविनायक गणपतीपैकी किती गणपती पुणे जिल्ह्यामध्ये आहेत? तर मित्रांनो 5 गणपती मित्रांनो हे पुणे जिल्ह्यामध्ये आहेत. माझी झोप झाली होती या वाक्यामधील काळ ओळखायचा आहे. माझी झोप झाली होती याचं बरोबर उत्तर बघा पूर्ण भूतकाळ. या लक्षात ठेवा पूर्ण भूतकाळ. आधुनिक विचारांची कास धरणारा, आधुनिक विचारांची
कास धरणारा म्हणजेच कोण? पुरोगामी. आधुनिक विचाराची कास धरणारा म्हणजे काय? पुरोगामी. याचं बरोबर उत्तर आहे. त्याच्यानंतर बघा, जेवणानंतर आम्ही बाहेर पडलो, यातील प्रयोग ओळखायचा आहे. जेवणानंतर आम्ही बाहेर पडलो, कोणता प्रयोग आहे? बघा, अकर्मक कर्तरी प्रयोग आहे. कोणता? अकर्मक कर्तरी प्रयोग. नाळ तोडणे म्हणजे काय? नाळ तोडणे म्हणजे काय? तर म्हणजेच काय मित्रांनो? संबंध तोडणे. प्रत्यय येणे म्हणजे काय? सांगा. प्रत्यय येणे म्हणजे काय? लक्षात घेणे. एखादी गोष्ट पूर्ण करण्यासाठी केलेले प्रयत्न म्हणजे काय? याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 20 साधना. त्याच्यानंतर आहे बघा, वानगी. काय प्रश्न आहे? वानगीचा समानार्थी शब्द या ठिकाणी विचारला आहे. याचं करेक्ट आन्सर आहे बघा, उदाहरण. लक्षात ठेवा, उदाहरण. विजिगीषु वृत्ती म्हणजे काय? तर विजिगीषु वृत्ती म्हणजेच काय मित्रांनो? विजयी वृत्ती. कोणती वृत्ती? विजयी वृत्ती. सुधीर शाळेत गेला. काय प्रश्न आहे? सुधीर शाळेत गेला यातील क्रियापदाच्या रूपावरून वाक्याचा प्रकार ओळखायचा आहे. सुधीर शाळेत गेला. तर काय मित्रांनो? हे स्वार्थी वाक्य आहे. कोणतं? स्वार्थी. मोनू आजारी पडला. काय प्रश्न आहे? मोनू हा आजारी पडला म्हणून तो शाळेत गेला नाही. वाक्याचा प्रकार ओळखायचा आहे. याचं करेक्ट आन्सर मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी संयुक्त वाक्य आहे. लक्षात ठेवा, संयुक्त वाक्य. द्वंद्व समासाचं उदाहरण ओळखायचं आहे. अनंत, समुद्रकाठ, पुरणपोळी, ने आण. मित्रांनो या ठिकाणी द्वंद्व समासाचं उदाहरण आहे ने आण. ला कोणतं आहे बघा? ने आण. याचं करेक्ट आन्सर आहे. आईसारखे दैवत साऱ्या जगतावर नाही या वाक्यातील उपमान कोणतं आहे? तर आईसारखे दैवत साऱ्या जगतावरती नाही. याचं करेक्ट आन्सर मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए. दैवत हे या ठिकाणी उपमान आहे. लक्षात ठेवा. मेघा समतो श्याम सावळा. मेघा समतो श्याम सावळा या वाक्यातील अलंकार ओळखायचा आहे. तर अलंकार मित्रांनो या ठिकाणी उपमा. या ठिकाणी सम शब्द आलेला आहे त्यामुळे उपमा दिलेली. चरण म्हणताना आपण ज्या अक्षरावर थांबतो त्याला टिंबटिंब असे म्हणतात. याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी. यती असे म्हणतात. काय म्हणतात त्याला? यती म्हणतात. मराठी नवकाव्याचे प्रणेते खालीलपैकी कोणाला म्हणतात? बरोबर उत्तर बघा ऑप्शन क्रमांक बी. बासी मर्ढेकर यांना बघा मराठी नवकाव्याचे प्रणेते असं म्हणून ओळखलं जातं. कोणाला? बासी मर्ढेकर यांना. कृष्णकाठ हे आत्मचरित्र कोणाचं आहे? तर मित्रांनो यशवंतराव चव्हाण यांचं कृष्णकाठ हे आत्मचरित्र आहे. मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर फर्स्ट टाईम आले असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्कीच ऑन करा मित्रांनो, जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन येईल. आणि व्हिडिओला नक्की एक लाईक करा. आजच्या व्हिडिओचं लाईकचं टार्गेट फक्त 500 लाईक आहे. नेक्स्ट बघा, अधोमुख या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द या ठिकाणी विचारला आहे. अधोमुख याचा होईल बघा ऊर्ध्वमुख. कोणता होईल? ऊर्ध्वमुख. अधोमुख, ऊर्ध्वमुख. याचं करेक्ट आन्सर आहे बघा. मती या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखायचा आहे. मती या शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे. याचा होईल बघा बुद्धी. मती म्हणजे काय? बुद्धी. मावशीने 2 तोळे सोने खरेदी केले या वाक्यातील शब्दाची विभक्ती ओळखायची बघा. तोळे या तोळे या शब्दाची विभक्ती आपल्याला ओळखायची आहे. मित्रांनो हे काय बघा? प्रथमा विभक्ती. लक्षात ठेवायचं आहे प्रथमा विभक्ती आहे. केंद्रीय मोटार वाहन नियमानुसार किती वर्षांनी वाहनाची पुनर्नोंदणी करणे आवश्यक आहे? पुनर्नोंदणी करणं तर 15 वर्षांनी. लक्षात ठेवायचं 15 वर्ष. एक्सप्रेसवेला जोडणाऱ्या आणि एक्सप्रेसवेपासून निघणाऱ्या रस्त्याला काय संबोधले जाते? याचं करेक्ट आन्सर आहे बघा, याला सर्व्हिस रोड असं संबोधलं जातं. काय? सर्व्हिस रोड. मोटार वाहन कायद्यान्वये किती वर्षापेक्षा कमी वयाची व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी गिअर असलेले वाहन चालू शकत नाही. त्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी 18. मोटार वाहन कायदा 1988 मध्ये कोणत्या अनुसूचित रस्त्याची चिन्हे दर्शवलेली आहे? कोणती अनुसूची ज्यामध्ये रस्त्यांची चिन्ह दर्शवलेली आहेत? तर ऑप्शन क्रमांक बी पहिली. लक्षात ठेवायचं आहे पहिली आपलं करेक्ट आन्सर आहे बघा. नेक्स्ट बघा, वाहनामधून होणाऱ्या वायू प्रदूषणाला आळा घालण्यासाठी भारतामध्ये BS6 मानके कधीपासून लागू करण्यात आली? BS6च्या ज्या काही गाड्या आहेत त्या कधीपासून लागू करण्यात आल्या असा प्रश्न आहे. तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए 2020 पासून मित्रांनो BS6 आलेले आहेत. किती? 2020 पासून. नेक्स्ट बघा, आणि पुढचा प्रश्न मित्रांनो, आता या प्रश्नाचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करा. आणि या व्हिडिओच्या PDF डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण आपल्या टेलिग्रामची लिंक टाकलेली आहे, त्यावर क्लिक करून तुम्ही PDF डाउनलोड करू शकता आणि आपल्या टेलिग्राम चॅनलसुद्धा जॉईन करू शकता. आयताची जशी परिमिती असते तसं वर्तुळाचं काय असतं? व्यास असतो, परिघ असतो. नमस्कार मित्रांनो, जे काही टोटल झालेले पेपर्स आहेत बघा आपल्याचे जेवढे होतील तेवढे आपण या ठिकाणी कव्हर केलेले आहेत.
बाकीचे आपण पार्ट 2 मध्ये सुद्धा कव्हर करू. तर पाहून घ्या मित्रांनो, कारण की पेपरला जे काही झालेले पेपर्स आहेत ते एकदा रिव्हिजन, निदान चालू घडामोडी तरी रिव्हिजन झाल्या पाहिजे, जेणेकरून आपल्याला पुढच्या पेपरला त्रास होणार नाही. तर पहिला प्रश्न आहे बघा, जितेंद्रिय या समासाचा आपल्याला प्रकार ओळखायचा आहे. तर मित्रांनो, हा समानाधिकरण बहुव्रीही समास आहे, लक्षात ठेवायचं आहे बघा. पुढचा प्रश्न आहे, संधी विग्रह करायचा आपल्याला. कविच्छाचा आपल्याला संधीचा विग्रह करायचा आहे. मग कवी अधिक इच्छा या ठिकाणी बघा पहिली व्हॅलंटी आहे बघा, या ठिकाणी पहिली व्हॅलंटी आली, या ठिकाणी दुसरी बघा. त्यामुळं या ठिकाणी एवढं लक्षात ठेवायचं आपल्याला, कवी अधिक इच्छेची फोड होती बघा. त्याच्यानंतर बघा, रू वर्णाचा उच्चार स्थानानुसार वर्गीकरण आपल्याला विचारलेलं आहे. याचा करेक्ट आन्सर आहे बघा, हा मूर्धन्य वर्ण आहे. कोणता मूर्धन्य? अर्धा दंड असणारा काय प्रश्न आहे बघा, अर्धा दंड असणारे पण अर्धी होऊ न शकणारी व्यंजने कोणती आहेत? याचा करेक्ट आन्सर आहे बघा, ऑप्शन क्रमांक 3 द. याचं करेक्ट आन्सर आहे बघा, लक्षात ठेवा द. संधी करायची बघा, षट अधिक अंग याची संधी विचारली तर षडंग याची काय होईल मित्रांनो, संधी होईल. वरची खोली लहान आहे, अधोरेखित शब्द वाक्यात कोणतं कार्य करतो? वरची खाली अंडरलाईन आहे, तर हे बघा अव्ययसाधित विशेषण आहे, लक्षात ठेवायचं बघा, अव्ययसाधित विशेषण आहे. नेक्स्ट बघा, आमच्या क्रिकेटपटूंची वाह झाली, अधोरेखित शब्द कोणतं कार्य करतो? वाह. याचा करेक्ट आन्सर आहे मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 1 नामाचं हे या ठिकाणी कार्य पहा. सामासिक शब्दाचं लिंग ओळखायचं आहे, बाई माणूस. इकारांत नपुसकलिंगी नामाचं अनेक वचन टिंबटिंब होतं, तर काय होतं मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 3 तेच राहतं बघा, लक्षात ठेवा तेच राहतं. गुणेश म्हणजे सर्वज्ञ, त्याला काय माहीत नसते. अधोरेखित सर्वनामाचा प्रकार या ठिकाणी विचारलेला आहे. गुणेश म्हणजे सर्वज्ञ, या ठिकाणी काय याचा आपल्याला विचारलेलं आहे, सर्वनामाचा प्रकार काय काय आहे. याचं हे काय बघा, सामान्य आहे बघा, लक्षात ठेवायचं सामान्य. पुढचा प्रश्न आहे, विभक्ती प्रतिरूपक अव्ययाची विभक्ती ओळखायची आपल्याला. आत विभक्ती प्रतिरूपक अव्ययाची विभक्ती ओळखायची, आत. याचा करेक्ट आन्सर आहे बघा, ऑप्शन क्रमांक 4 सप्तमी. या ठिकाणी बघा त आलंय, तर या म्हणजे काय, सप्तमी असतं. पुढील वाक्यामधील प्रयोग ओळखायचा आहे, वडिलांनी मुलाला शाळेत घातले, वडिलांनी मुलांना शाळेत घातले. याचा करेक्ट आन्सर आहे बघा, ऑप्शन क्रमांक 2 कर्म भावसंकर प्रयोग, लक्षात ठेवा. आणि मित्रांनो, असेच व्हिडिओ पाहिजे असतील इथून पुढे सुद्धा तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन ऑन करा आणि चालू घडामोडी आणि जीके पाहण्यासाठी बघा लगेच सबस्क्राईब करून ठेवा. आपण फालतू चॅनल भरपूर सबस्क्राईब केलेले आहेत, परंतु त्या ठिकाणामधून आपल्याला नोकरी लागणार आहे, त्यामुळे लगेच सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओला नक्की लाईक करा मित्रांनो. आजच्या व्हिडिओचं लाईकचं टार्गेट 500 लाईक आहे आपलं. आपल्याला या ठिकाणी प्रयोग ओळखायचा आहे, वडिलांनी मुलाला शाळेत घातलं, वडिलांनी मुलाला शाळेत घातलं. यामध्ये काय बघा, कर्म भावसंकर प्रयोग आहे. कोणता? कर्म भावसंकर प्रयोग. पुढील वाक्यामधील आपल्याला समास ओळखायचा बघा, शैवाले गुंतले तरी पंकज हे शोभते. यामध्ये कोणता समास आलेला आहे? तर आलूक तत्पुरुष या ठिकाणी मित्रांनो, लक्षात ठेवायचं आलूक तत्पुरुष. नेक्स्ट बघा, शब्दाचा प्रकार ओळखायचा बघा, नदी. नदी काय आहे बघा, ह्यो काय मित्रांनो, तत्सम शब्द आहे बघा. संस्कृतमधून जसेच तसे शब्द राहिलेला आपण काय म्हणतो, तत्सम शब्द म्हणतो. तद्भव म्हणजे त्यामधून संस्कृतमधून आल्यानंतर बदल झालेल्या शब्दाला तद्भव शब्द म्हणतो. महिना हा जो काही शब्द आहे, हा कोणत्या भाषेमधून मराठीत आलेला आहे? कोणता? महिना. तर मित्रांनो, आपल्या सगळ्यांना माहिती आहे, महिना हा शब्द ऑप्शन क्रमांक 3 फारसी भाषेतला शब्द आहे. कोणत्या? फारसी. वाक्प्रचाराचा अर्थ आपल्याला ओळखायचा आहे, ढोलके वाजणे. ढोलके वाजणे म्हणजे काय? याचं करेक्ट आन्सर आहे मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 4 गाजावाजा होणे. काय होईल रे? गाजावाजा होणे. चालू घडामोडीसाठी बघा, तुम्ही जर पोलीस भरतीच्या पेपरला क्वालिफाय झाले असाल तर लवकरात लवकर बघा चालू घडामोडी घेऊन टाका. यामध्ये तुम्हाला जीके सुद्धा भेटणार आहे वन लाईनर रिव्हिजनसाठी. त्याचबरोबर चालू घडामोडी सुद्धा भेटणार आहेत 149 रुपयाला. आपला फोनपे गुगल पे नंबर बघा, तुम्ही डायरेक्ट याला 149 रुपये सेंड करू शकता आणि लगेच तुम्हाला ह्या PDF व्हॉट्सअपला ह्याच नंबरला मिळून जातील, किंवा हा जो काही QR कोड आहे हा स्कॅन करून सुद्धा बघा तुम्हाला या ठिकाणी पेमेंट करता येणार आहे. मित्रांनो, चालू घडामोडी लवकर घ्या, कारण की हा टर्निंग पॉईंट असणार आहे. यावरच बघा आपले प्रश्न या ठिकाणी विचारले जाणार आहे. बाकी गणित बुद्धिमत्ता हे आपलं सगळं रिव्हिजननुसार चालू असतं, परंतु चालू घडामोडी चेंज होत असतात. त्यामुळे लवकरात लवकर बघा, 149 रुपयाला आपल्याला ह्या नोट्स मिळून जाणार आहेत. लवकरात लवकर घेऊन टाका. वाक्प्रचाराचा अर्थ ओळखायचा आहे, कानामागे टाकणे. कानामागे टाकणे हा जो काही वाक्प्रचार आहे याचा अर्थ काय होईल बघा, दुर्लक्ष करणे. कानामागे टाकणे, दुर्लक्ष करणे. समानार्थी शब्द ओळखायचा बघा, खून. खून म्हणजे काय? तर खून म्हणजे काय मित्रांनो, चिन्ह होतं या ठिकाणी या शब्दाचा अर्थ. अलंकारिक शब्दाचा अर्थ सांगायचा बघा, इडलिंबू. इडलिंबू या शब्दाचा अर्थ विचारला आहे तर बघा, आडदांड मात्र निर्गुणी व्यक्ती. ह्याचं करेक्ट आन्सर आहे पहा. लेखन नियमानुसार बरोबर शब्द ओळखायचा आहे. लेखन नियमानुसार
बरोबर शब्द ओळखायचा आहे. पोलीस हा जो काही शब्द मित्रांनो हा एकदम बरोबर आहे. सूर्य डोंगराआड गेला, या ठिकाणी डोंगराआड खाली अंडरलाईन आहे. तर हा जो काही शब्द आहे वाक्यात कोणतं कार्य करतो? तर मित्रांनो वाक्यामध्ये हा आधारपूरकाचं कार्य करतो. कोणता? आधारपूरक. लक्षात ठेवायचं आपल्याला आधारपूरक. नेक्स्ट आहे पहा, कॉलेजमध्ये असताना ती वक्तृत्व स्पर्धेमध्ये भाग घेत होती. वाक्याचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे. तर हे काय बघा मित्रांनो, केवल वाक्य. लक्षात ठेवायचं आपला केवल वाक्य. मीठ भाकर या समासाचा प्रकार ओळखायचा आहे. मीठ भाकर. तर काय बघा हे समाहार द्वंद्व आहे. लक्षात ठेवा समाहार द्वंद्व. तू लाडू खाल्लास, काय प्रश्न आहे? तू लाडू खाल्लास या वाक्यामधील प्रयोग आपल्याला ओळखायचा आहे. तर कोणता प्रयोग आहे मित्रांनो? या ठिकाणी कर्तृ कर्म संकर प्रयोग आहे. लक्षात ठेवा कर्तृ कर्म संकर प्रयोग. विभक्तीचे कारक सांगणारी चुकीची जोडी आपल्याला ओळखायची. तर या ठिकाणी चुकीची जोडी कोणती आहे? चतुर्थी अपादान ही काय बघा या ठिकाणी चुकीची. बाकी बघा प्रथमा कर्ता, त्याच्यानंतर तृतीय करण आणि द्वितीय कर्म असतं, परंतु या ठिकाणी चुकीची बघा. महाराष्ट्र राज्याची स्थापना कधी झाली होती? एकदम सोपा प्रश्न विचारला होता. तर आपल्या महाराष्ट्र राज्याची स्थापना 1 मे 1960ला झाली. लक्षात ठेवा 1 मे 1960ला. रोशा जातीचं गवत राज्यामध्ये कोणत्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला पाहायला मिळतं? त्याचं करेक्ट आन्सर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 धुळे, नंदुरबार आणि जळगावमध्ये मित्रांनो आपल्याला हे गवत पाहायला मिळतं. पुढचा प्रश्न मित्रांनो, एकलहरे औष्णिक वीज केंद्र खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? कोणतं? एकलहरी. तर एकलहरी आपल्या सर्वांना माहिती आहे ऑप्शन क्रमांक 4 नाशिकमध्ये मित्रांनो एकलहरी आपल्याला पाहायला मिळतं. कुठं? नाशिकमध्ये. सिद्धटेक हे अष्टविनायक ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये? सिद्धटेक. तर हे अहमदनगर जिल्ह्यामध्ये मित्रांनो सिद्धटेक. चंदनापुरी घाट कुठून कोठे जाताना लागतो? चंदनापुरी घाट. याचं करेक्ट आन्सर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 पुणे ते नाशिक दरम्यान मित्रांनो आपल्याला हा पाहायला मिळतो. आळे फाटा कल्याणवर माळशेज घाटे. बरोबर बाकीचे पाठ असले तर हे आपल्याला लगेच समजलं असतं. ड जीवनसत्वाच्या अभावामुळे कोणता रोग होतो? तर ड जीवनसत्वाच्या अभावामुळे मूडदूस हा रोग होतो मित्रांनो. कोणता? मूडदूस. ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केली? काय प्रश्न आहे? ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केली? तर राजाराम मोहन राय यांनी ब्राह्मो समाजाची स्थापना केली. कोणी? राजाराम मोहन राय. लोकसभेच्या सभापतींना राजीनामा द्यावायचा झाल्यास त्यांनी तो कोणाकडे सादर करणे गरजेचं आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 लोकसभाचे उपसभापती यांच्याकडे बघा मित्रांनो तो सादर करणं गरजेचं आहे. सावित्रीबाई फुले, काय प्रश्न आहे बघा, सावित्रीबाई फुले यांचा जन्म कधी झाला? तर सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी झाला. कधी? 3 जानेवारी 1831ला. T20 क्रिकेट वर्ल्ड कप 2024 साठी खालीलपैकी कोणता देश यजमान होता? तर T20 आपल्या सगळ्याला माहिती आहे अमेरिकेमध्ये या ठिकाणी आयोजन करण्यात आलं होतं. अमेरिका. अभिनव बिंद्रा हा खेळाडू कोणत्या खेळाशी संदर्भात आहे? तर अभिनव बिंद्रा नेमबाजी या खेळाशी संदर्भामध्ये. लक्षात ठेवा नेमबाजी या खेळाशी संदर्भामध्ये आहे. तराजूचं जे काही कार्य आहे मित्रांनो ते कोणत्या टिंबटिंबनुसार चालतं? कोणत्या तत्वानुसार चालतं? तर हे परिवलनाचं जे काही तत्व आहे मित्रांनो त्यानुसार तराजू हे काम करत असतो. सर्वसामान्य निरोगी माणसाचा रक्तदाब हा टिंबटिंब असतो. तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 1 120/80 इतका असतो. बघा किती? 120/80 इतका असतो. समजलं? नेक्स्ट बघा पोलिओची लस कोणत्या शास्त्रज्ञाने शोधून काढली? पोलिओची लस. याचा करेक्ट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक 2 साल्कनी या ठिकाणी बघा शोधून काढली. लक्षात ठेवा साल्क. नेक्स्ट बघा चोंडी हे आहिल्या देवीचं जन्मस्थान खालीलपैकी कोणत्या तालुक्यामध्ये आहे? ते जामखेड तालुक्यामध्ये. लक्षात ठेवा जामखेड. पुढचा प्रश्न मित्रांनो संत चोखमेळा समाधीस्थळ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर चोखमेळा याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 4 मंगळवेढा या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे बघा. लक्षात ठेवा मंगळवेढा. पोंगल हा सण कोणत्या राज्यात साजरा केला जातो? तर पोंगल तमिळनाडूमध्ये आपल्याला साजरा करताना दिसतो. पंडित हरिप्रसाद चौरसिया खालीलपैकी कोणतं वाद्य वाजवण्यासाठी प्रसिद्ध आहेत? पंडित हरिप्रसाद चौरसिया. याचा करेक्ट आन्सर आहे बघा बासरी वादनासाठी प्रसिद्ध आहेत. कोणत्या? बासरी. बालकवी हे खालीलपैकी कोणत्या कवीचं टोपण नाव आहे? बालकवी. तर त्र्यंबक बाबूजी ठोंबरे यांचं नाव आहे बघा. अहमदनगर जिल्ह्यामध्ये किती विधानसभा मतदारसंघ येतात? तर 12 विधानसभा मतदारसंघ येतात. लक्षात ठेवा 12. भंडारदरा हे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे? भंडारदरा हे धरण कोणत्या नदीवर आहे? तर प्रवरा नदीवरती मित्रांनो भंडारदरा आहे. संभाजी महाराजांचा जन्म खालीलपैकी कोणत्या किल्ल्यावर झाला? त्याचं करेक्ट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक 1 पुरंदर या ठिकाणी झाला बघा पुरंदर.
ॲनी बेझंट आणि टिंबटिंब यांनी होम रूल चळवळ सुरू केली. तर होम रूल चळवळ मित्रांनो लोकमान्य टिळक, लक्षात ठेवा, ॲनी बेझंट आणि लोकमान्य टिळक यांनी चालू केलेली आहे. दीक्षाभूमी हे स्थान कोणत्या शहरामध्ये? तर नागपूरमध्ये मित्रांनो दीक्षाभूमी हे स्थान आपल्याला पाहावयास मिळतं. पुढचा प्रश्न मित्रांनो, आर्य समाजाची स्थापना कुणी केली? तर स्वामी दयानंद सरस्वती यांनी मित्रांनो आर्य समाजाची स्थापना केली. कोणी? स्वामी दयानंद सरस्वती यांनी. लातूर जिल्ह्यामध्ये आढळून येतं. तर हत्तीबेट हे मित्रांनो लातूर जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. कोणतं? हत्तीबेट. पुढचा प्रश्न बघा, लातूर लोकसभा मतदारसंघाचे सध्याचे विद्यमान खासदार हे कशाचे डॉक्टर आहेत? बघा या ठिकाणी लातूरचे खासदार सुद्धा या ठिकाणी विचारलेत. तर ते डोळ्याचे डॉक्टर आहेत. बघा कशाचे? डोळ्याचे डॉक्टर आहेत. लोकसभा निवडणूक 2024मध्ये महाराष्ट्रामध्ये कोणत्या पक्षाला सर्वात जास्त जागा मिळालेल्या आहेत? तर 2024मध्ये मित्रांनो जी काही लोकसभा निवडणूक झालेली आहे यामध्ये कोणत्या पक्षाला सर्वात जास्त जागा मिळाल्यात या ठिकाणी विचारले. तर काँग्रेसला मित्रांनो या ठिकाणी सर्वात जास्त जागा मिळालेल्या आहेत. बघा लक्षात ठेवायचं आहे काँग्रेसला. लातूर लोकसभा मतदारसंघामध्ये खालीलपैकी कोणते विधानसभा मतदारसंघ समाविष्ट नाही? तर लातूरमध्ये बघा ऑप्शन क्रमांक 1 औसाही समाविष्ट नाही. बघा छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या ठिकाणी झाला? एकदम सोपा प्रश्न आहे. शिवनेरी किल्ल्यावर बघा छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म झालेला आहे. बघा छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणता किल्ला त्यांच्या काळामध्ये निर्माण केला होता? तर कोणता किल्ला आहे मित्रांनो? प्रतापगड हा निर्माण केला होता. पहा शिवराज पाटील चाकूरकर हे कोणत्या राज्याचे राज्यपाल होते? तर मित्रांनो हे पंजाबचे राज्यपाल होते. बघा खालीलपैकी कोणत्या गोष्टीला GI टॅग प्रमाणित झाला आहे? कोणत्या गोष्टी आहे बघा त्याला GI टॅग प्रमाणित झालेला आहे? तर पाताडी चिंचला या ठिकाणी बघा GI टॅग प्राप्त झालेला आहे. पहा महाराष्ट्र राज्याच्या विधान परिषदेमध्ये एकूण किती जागा आहेत? या ठिकाणी आपल्याला विचारलंय विधान परिषद. तर विधान परिषदेमध्ये मित्रांनो या ठिकाणी यापैकी नाही या ठिकाणी आपलं उत्तर आहे. बघा आणि मित्रांनो तुम्हाला जर याची PDF पाहिजे असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली बघा, त्यावर क्लिक करून तुम्ही नक्की याची PDF डाउनलोड करू शकता. लातूर जिल्ह्याच्या एकूण भूक्षेत्रापैकी किती टक्के वनक्षेत्र आहे? तर या ठिकाणी एकूण वनक्षेत्र किती मित्रांनो? तर 5% कमी वनक्षेत्र आपल्याला पाहायला मिळतं. लातूर जिल्ह्याची स्थापना कधी झाली? तर लातूर जिल्ह्याची स्थापना मित्रांनो यापैकी नाही आपलं उत्तर आहे मित्रांनो. तर लातूर जिल्ह्याची स्थापना 1982 मध्ये झाली होती. लक्षात ठेवायचं 1982 मध्ये. महाराष्ट्र राज्याच्या विधान परिषदेचे उपसभापती कोण आहेत? महाराष्ट्र राज्याच्या विधान परिषदेचे उपसभापती कोण आहेत? याचं करेक्ट आन्सर बघा नीलमताई गोरे. लक्षात ठेवायचं ही आहेत. नेक्स्ट पहा पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्र राज्याचे विद्यमान मुख्य सचिव कोण आहेत? तर मित्रांनो बघा हा चालू घडामोडीचा प्रश्न आहे आणि हा सुद्धा आपण आपल्या नोट्समध्ये ॲड केलेला आहे. बघा 149 रुपयाला आपल्या नोट्स आहेत. तुम्हाला माहीतच आहे कोण आहेत? तर सुजाता सौनिक. लक्षात ठेवायचं आहे बघा सुजाता सौनिक. पुणे या ठिकाणामधील शनिवारवाडा हा कोणी बांधलेला आहे? तर पुणे या ठिकाणामध्ये जो काही शनिवारवाडा आहे हा पेशव्यांनी बांधलेला आहे. लक्षात ठेवायचं बघा पेशवे. संसदेमध्ये खालीलपैकी कोणते घटक समाविष्ट असतात? संसदेमध्ये खालीलपैकी कोणकोणते घटक समाविष्ट असतात? तर राष्ट्रपती, राज्यसभा आणि लोकसभा हे काय बघा संसदेमध्ये घटक समाविष्ट असतात. हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. भारताचे राष्ट्रपती महोदया कोणत्या राज्याचे आहेत? बघा आपल्या राष्ट्रपती बघा त्या खालीलपैकी कोणत्या राज्याचे आहेत? हा प्रश्न सुद्धा भरपूर वेळा रिपीट झालेला आहे. तर करेक्ट आन्सर बघा राष्ट्रपती हा ऑप्शन क्रमांक 3 ओडिसा या राज्याचे आहेत. लक्षात ठेवायचं आहे बघा ओडिसा या राज्याचे आहेत. उदगीरचे सन 1760 सालचे युद्ध मराठा सैन्याने कोणाच्या विरुद्ध लढलं होतं? तर कोणाच्या विरुद्ध? निजामाविरुद्ध मित्रांनो हे लढलं होतं. कोणाच्या? निजामाविरुद्ध. छत्रपती संभाजीनगर पोलीस परिक्षेत्रामध्ये कोणत्या जिल्ह्याचा समावेश होत नाही? तर करेक्ट आन्सर आहे बघा छत्रपती संभाजीनगर पोलीस परिक्षेत्रामध्ये कोणत्या जिल्ह्याचा समावेश होत नाही? तर लातूरचा या ठिकाणी मित्रांनो समावेश होत नाही. बघा लातूर. सर्वात जास्त कालावधीकरता भारत देशाचे पंतप्रधान म्हणून राहणारे नेते कोण आहेत? याचा करेक्ट आन्सर आहे बघा पंडित जवाहरलाल नेहरू. लक्षात ठेवायचं आहे बघा पंडित जवाहरलाल नेहरू. भारताचे लोकसभेचे स्पीकर कोण आहेत? तर लोकसभेचे जे काही स्पीकर आहेत बघा ते कोण आहेत? ओम बिर्ला. लक्षात ठेवायचं आहे ओम बिर्ला. पुढचा प्रश्न मित्रांनो लोणार तलाव हा कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे? कोणता? लोणार तलाव हा कोणत्या जिल्ह्यामध्ये? तर बुलढाणा. लोणार सरोवर कुठे बघा बुलढाण्यामध्ये आपल्याला पाहावयास मिळतं. संजय गांधी नॅशनल पार्क हा कोणत्या जिल्ह्यामध्ये? काय? संजय गांधी नॅशनल पार्क. तर मित्रांनो संजय गांधी नॅशनल पार्क हा मुंबई सब अर्बन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. मुंबई सब अर्बनमध्ये. भारतामध्ये सर्जरीचे जनक हे कोणाला मानलं जातं? सर्जरीचे जनक हे कोणाला मानलं जातं असा प्रश्न आहे. तर करेक्ट आन्सर आहे बघा सुश्रुत यांना
मानलं जातं. सर्वात लहान विषम संख्या कोणती आहे? तर सर्वात लहान विषम संख्या कोणती मित्रांनो या ठिकाणी जर पाहिलं तर 1 आहे बघा, लक्षात ठेवायचं 1. पुढील शब्दसमूहापैकी योग्य म्हण आपल्याला शोधायची आहे. धोक्याची कामे करायला कुणीच पुढे येत नाही. धोक्याची कामे करायला पुढे कुणीच येत नाही. याबद्दल आपल्याला योग्य म्हण ओळखायची आहे. याचं बरोबर उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2, मांजराच्या गळ्यामध्ये घंटा कोण बांधणार? मांजराच्या गळ्यामध्ये घंटा कोण बांधणार याचं योग्य उत्तर आहे. खालीलपैकी व्यंजन संधीचे उदाहरण ओळखायचं आपल्याला. व्यंजन संधीचे उदाहरण ओळखायचं आहे. तर चिदानंद ही काय बघा व्यंजन संधीचं उदाहरण आहे. गुरुजीचं वागणं प्रेमळ आहे या वाक्यातील धातुसाधित नाम ओळखायचं बघा. गुरुजीचं वागणं प्रेमळ आहे यामधील आपल्याला धातुसाधित या ठिकाणी ओळखायचं. तर वागणे या ठिकाणी बघा धातुसाधित आहे. सर्वनाम असलेलं योग्य पर्याय उत्तर कोणतं होईल? सर्वनाम असलेलं. त्याचं करेक्ट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक 2, जनतेला जागृत करणे हे आमचं कर्तव्य आहे. बघा हे काय बघा योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न मित्रांनो, खालीलपैकी सामर्थ्यदर्शक क्रियापद आपल्याला ओळखायचं आहे. खालीलपैकी सामर्थ्यदर्शक क्रियापद आपल्याला ओळखायचं आहे. तर पळवते हे काय बघा या ठिकाणी सामर्थ्यदर्शक आहे. येणार असेल तर येईल बापडा. अधोरेखित शब्दाची जात ओळखायची. बापडा खाली या ठिकाणी अंडरलाईन आहे. तर हे काय आपल्याला विचारलेलं आहे. तर मित्रांनो हे काय आहे? तर ऑप्शन क्रमांक 3, व्यर्थ उद्गाराचे अव्यय. कोणतं आहे बघा हे? व्यर्थ उद्गाराचे अव्यय आहे. वासरू हुंदडते काय प्रश्न आहे बघा. वासरू हुंदडते अधोरेखित शब्दाचं लिंग आपल्याला ओळखायचं आहे. वासरू हुंदडते. याचा करेक्ट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक 3, नपुसकलिंगी. मित्रांनो वासरू हे काय बघा नपुसकलिंगी बघा, ते वासरू. पुढचं आहे बघा, संस्कृतमध्ये 3 वचने मानतात तर मराठीमध्ये टिंबटिंब वचने मानतात. तर संस्कृतमध्ये बघा 3 वचने मानतात तर मराठीमध्ये बघा 2 वचने मानली जातात. लक्षात ठेवायचे 2. पूर्ण वर्तमान काळाचं वाक्य कोणतं आहे ते ओळखायचं आहे बघा. मी सैराट चित्रपट पाहिला. मी सैराट चित्रपट पाहिला आहे. मी सैराट चित्रपट पाहतो. यामध्ये पूर्ण वर्तमान काळ ओळखायला लावलेलं आहे. तर मी सैराट चित्रपट पाहिला आहे हे काय बघा पूर्ण वर्तमान काळ. ऑप्शन क्रमांक 2 आपलं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे, खालील आज्ञार्थी क्रियावरून कोणता बोध होतो ते दिलेल्या पर्यायामधून निवडायचं बघा. परमेश्वर जे आहे ते त्यांना समजत नाही त्यांना माफ कर. परमेश्वर जे आहे ते त्यांना समजत नाही त्यांना माफ कर. यामध्ये कोणती या ठिकाणी वाक्याचा प्रकार आहे किंवा कोणता बोध होतो ते आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे. तर करेक्ट आन्सर आहे बघा प्रार्थना. या ठिकाणी प्रार्थना झाली बघा. ऑप्शन क्रमांक 1 आपलं करेक्ट आन्सर आहे बघा. मुलाने बैलास मारले वाक्याचा या ठिकाणी प्रयोग विचारलेला आहे. मुलाने बैलास मारले. याचा करेक्ट आन्सर आहे बघा भावे प्रयोग आहे मित्रांनो. कोणता आहे? मुलाने बैलास मारले हा कोणता आहे? भावे प्रयोग. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, पुढील वाक्याच्या शेवटी काय प्रश्न आहे? पुढील वाक्याच्या शेवटी कोणतं विरामचिन्ह येईल आपल्याला विचारलं आहे. मी लवकर उठतो. मी लवकर उठतो याचं विचारलेलं आहे आपल्याला. तर या ठिकाणी पूर्णविराम येईल बघा. लक्षात ठेवा पूर्णविराम. मला सहलीला जाण्यासाठी माझ्या वडिलांनी संमती दिली या वाक्याचं नकारार्थी वाक्य आपल्याला विचारलं आहे. मला सहलीला जाण्यासाठी माझ्या वडिलांनी मला संमती दिली. याचा करेक्ट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक 2, मला सहलीला जाण्यासाठी माझ्या वडिलांनी विरोध केला नाही. हे काय बघा या ठिकाणी नकारार्थी वाक्य आहे बघा. राजा या शब्दाचा समानार्थी बघा. राजा या शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला विचारलेला आहे. त्याचं करेक्ट आन्सर आहे बघा भूपती. राजाला भूपती हा समानार्थी शब्द आहे. सुधा या शब्दाचा विरुद्धार्थी शब्दाचा पर्याय आपल्याला निवडायचा बघा. सुधा. विष, हलाहल, गरळ का जहर. याचा करेक्ट आन्सर आहे मित्रांनो ऑप्शन्स क्रमांक 4 बघा अ ब क ड बरोबर. म्हणजे सगळे काय आहेत बघा सुधा या शब्दाचे विरुद्धार्थी शब्दांचा पर्याय आहे. पुढील वाक्याचा आपल्याला काळ ओळखायचा आहे बघा. मी बरोबर 6 वाजता उठत जाईल. मी बरोबर 6 वाजता उठत जाईल. तर हे काय बघा रीती भविष्यकाळ आहे. कोणता आहे बघा रीती भविष्यकाळ. मी बैलाला मारतो. मी बैलाला मारतो या वाक्यातील कर्म कोणतं आहे? तर मी बैलाला मारतो या वाक्यामधील कर्म आहे बघा बैलाला. लक्षात ठेवा बैलाला. मुलांना जो खेळ आवडला त्याला मी तात्काळ मान्यता दिली या वाक्याचे योग्य सोप्या वाक्यामध्ये रूपांतर करायचं आपल्याला. सोप्या वाक्यामध्ये केलं तर बघा मुलांना आवडलेल्या खेळास मी तात्काळ मान्यता दिली. पहिलंच वाक्य या ठिकाणी योग्य सोप्या रूपामध्ये बघा.
निमंत्रण आले बघा. प्रश्न आहे बघा, भारताच्या स्वातंत्र्य लढ्यामधील चले जाव ही जी काही चळवळ कोणी चालू केली होती? तर चले जाव ही चळवळ मित्रांनो महात्मा गांधी यांनी चालू केली होती. आपल्या सगळ्यांना माहिती आहे कोणी केली होती? महात्मा गांधी यांनी चालू केली होती. पुढचा प्रश्न आहे बघा, टिंबटिंब हे ग्रामपंचायतीचे सचिव असतात. कोण असतात सचिव? तर ग्रामसेवक हे बघा असतात. लक्षात ठेवा. टिंबटिंब हे भारतीय वंशाचे ब्रिटनचे पंतप्रधान होते. तर ऋषी सुनक मित्रांनो हे भारतीय वंशाचे होते. टिंबटिंबला पॉवर हाऊस ऑफ सेल ऊतीचे ऊर्जा स्रोत असं म्हणतात. एकदम सोपा प्रश्न होता बघा. याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी, मायटोकॉन्ड्रिया. लक्षात ठेवा, मायटोकॉन्ड्रियाला असं म्हटलं जातं. नोबेल पारितोषिक मिळवणारे पहिले भारतीय कोण होते? तर नोबेल पारितोषिक मिळवणारे पहिले भारतीय कोण होते? रवींद्रनाथ टागोर हे होते. कोण होते? रवींद्रनाथ टागोर. माजी पोलीस महासंचालक श्रीमती मीरा बोरवणकर त्यांनी हे कोणतं पुस्तक लिहिलेलं आहे? कोणतं पुस्तक यांनी लिहिलेलं आहे? तर राईट आन्सर आहे बघा, मॅडम कमिशनर. लक्षात ठेवा, हे पुस्तक लिहिलेलं आहे. खालीलपैकी कोणते पर्यटन स्थळ जळगाव जिल्ह्यामध्ये नाही विचारलंय आपल्याला? तर कोणतं बघा, अजिंठा लेणी. लेणी आपल्याला माहिती आहे जळगावमध्ये नाही. पुढचा प्रश्न आहे, जळगाव या ठिकाणामधून या ठिकाणी विमानसेवा नाही. करेक्ट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक सी, नागपूर. लक्षात ठेवा, जळगाव नागपूर या ठिकाणामधून विमानसेवा नाही आहे. खालीलपैकी विशेष नाम कोणतं आहे? तर तापी. मित्रांनो तापी हे काय बघा, विशेष नाम आहे नदीचं. लक्षात ठेवायचं तापी. पुढचा प्रश्न आहे बघा, मुलाने आंबा खाल्ला या वाक्यामधील कोणता प्रयोग आहे? मुलाने आंबा खाल्ला. तर मित्रांनो कर्मणी प्रयोग आहे मित्रांनो. यामध्ये कोणता? कर्मणी प्रयोग. खालील वाक्याचा कोणता प्रकार आपल्याला पाहायला मिळतो? कुणाल रोज पहाटे उठतं व अभ्यास करतो. कुणाल रोज पहाटे उठतं व अभ्यास करतो. कोणता प्रकार आहे? केवळ वाक्य, मिश्र वाक्य, संयुक्त वाक्य की यापैकी नाही? मित्रांनो हे कोणतं वाक्य आहे? संयुक्त वाक्य. लक्षात ठेवा, संयुक्त वाक्य. जळगावात गोड केळी मिळतात. बघा जळगावामध्ये गोड या ठिकाणी अधोरेखित शब्दाचा विशेषण प्रकार ओळखायचा. एकदम सोपा प्रश्न आहे. गोड या ठिकाणी काय मित्रांनो? हे गुणविशेषण आहे. लक्षात ठेवा. खालीलपैकी कोणत्या वाक्यामध्ये केवळ प्रयोगी अव्यय आहे? खालीलपैकी कोणत्या वाक्यामध्ये केवळ प्रयोगी अव्यय आहे? याचं करेक्ट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक डी, शाब्बास असाच यशवंत होई. काय बघा, केवळ प्रयोगी अव्यय. अलंकार विचारलेला आहे. खालील वाक्यामध्ये कोणता शब्द अलंकार आहे? मना चंदनाचे परी त्वा झिजावे, परी अंतरी सज्जना निवावे. यामध्ये कोणता अलंकार आहे? यामध्ये मित्रांनो यमक अलंकार आहे. कोणता? यमक अलंकार. खालील वाक्प्रचाराचा अर्थ आपल्याला ओळखायचा आहे. खुणगाठ बांधणे. खुणगाठ बांधणे याचा आपल्याला अर्थ ओळखायचा आहे. म्हणजेच काय? निश्चय करणे. काय होईल बघा, निश्चय करणे. पृथ्वी या शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला ओळखायला लावलाय पृथ्वीचा. तर पृथ्वीचा समानार्थी शब्द काय बघा? वसुंधरा. लक्षात ठेवा, वसुंधरा. अतिवृष्टी. काय प्रश्न आहे बघा, अतिवृष्टी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे. तर अतिवृष्टीचा विरुद्धार्थी काय होईल बघा? अनावृष्टी. शब्द समूहाविषयी एक शब्द ओळखा. मोजके असे बोलणारा. मोजकच बोलणाऱ्याला आपण काय म्हणतो? तर सगळ्यांना माहिती आहे मोजकेच बोलणारा म्हणजे काय? मितभाषी होय. लक्षात ठेवा, मितभाषी. या ठिकाणी म्हणीचा अर्थ विचारला आपल्याला. 4 दिवस सासूचे 4 दिवस सुनेचे. ही जी काय म्हण आहे मित्रांनो याचा अर्थ विचारलाय. म्हणजे काय? प्रत्येकाला अधिकार गाजवण्याची संधी आयुष्यामध्ये मिळत असते बघा. प्रत्येकाला अधिकार गाजवण्याची संधी मिळते. खालील शब्द समूहाबद्दल योग्य शब्द आपल्याला वापरायचा आहे. दुसऱ्याच्या मनातील ओळखणारा. दुसऱ्याच्या मनामधील ओळखणाऱ्याला आपण काय म्हणतो? मनकवडा असं म्हणतो. काय म्हणतो? मनकवडा. समजलं? हाताच्या काकणाला टिंबटिंब कशाला? हातच्या काकणाला टिंबटिंब कशाला? त्याचं करेक्ट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक ए, हातच्या काकणाला आरसा कशाला? पुढचा प्रश्न आहे, महात्मा गांधी यांच्या पवनार आश्रमामध्ये खूप लोकांची ये जा असायची, म्हणजे तेथे लोकांचा काय राहायचा? या ठिकाणी विचारलं आपल्याला यामध्ये कोणता शब्द येईल? याचं करेक्ट आन्सर आहे बघा ऑप्शन्स क्रमांक बी, राबता होता. याचं काय येईल बघा? राबता होता. दहशतवाद विरोधी विशेष कृती पथक म्हणून महाराष्ट्रामध्ये कोणतं सशस्त्र दल काम करते? तर फोर्स 1 हे आपलं करेक्ट आन्सर आहे. मित्रांनो हा प्रश्न सुद्धा आपण भरपूर वेळेस घेतलेला आहे आपल्या व्हिडिओमध्ये. दहशतवादाच्या विरुद्ध विशेष कृती पथक म्हणून महाराष्ट्रामध्ये फोर्स 1 हे कार्य करते. महाराष्ट्र पोलिसांचा रेजिंग डे हा कोणत्या तारखेला साजरा केला जातो? तर मित्रांनो 2 जानेवारीला महाराष्ट्र पोलिसांचा रेजिंग डे साजरा केला जातो. कधी? 2 जानेवारीला. महाराष्ट्र राज्याचे सध्याचे पोलीस महासंचालक कोण आहेत?
तर या ठिकाणी जर पाहिलं महाराष्ट्र राज्याचे सध्याचे पोलीस महासंचालक कोण आहेत, तर रश्मी शुक्ला हा सुद्धा प्रश्न आपण घेतला होता. जळगाव जिल्ह्यामधून टिंबटिंब ही मुख्य पश्चिम वाहिनी नदी वाहते. जळगाव जिल्ह्यामधून कोणती पश्चिम वाहिनी नदी वाहते, तर मित्रांनो तापी ही जी काय मित्रांनो ही नदी वाहते बघा. जळगावमधून कोणती, तापी. समजलं. पुढचा प्रश्न आहे बघा. 29 जून 2024 रोजी भारत आणि दक्षिण आफ्रिका दरम्यान T20 क्रिकेट विश्वकप अंतिम सामना जो काही सामनावीरचा पुरस्कार आहे हा कोणाला देण्यात आला. अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. हा सुद्धा प्रश्न आपण आपल्या नोट्समध्ये टाकलेला आहे 149 मध्ये, त्यामुळे लगेच घ्या मित्रांनो तुम्ही. तर 29 जून 2024ला जो काही सामनावीरचा पुरस्कार आहे हा कोणाला मिळाला, तर करेक्ट आन्सर आहे विराट कोहलीला मिळालेला. लक्षात ठेवायचं आपल्याला, विराट कोहलीला. बारांत फेल ही जी काही हिंदी पिक्चर आहे हा कोणत्या पोलीस अधिकाऱ्याच्या जीवनावर आधारित आहे बघा. बारांत फेल याचं करेक्ट आन्सर आहे बघा ऑप्शन्स क्रमांक डी, मनोज कुमार शर्मा. लक्षात ठेवा, मनोज कुमार शर्मा यांच्या जीवनावर आधारित आहे. टिंबटिंब या महाराष्ट्रातील ठिकाणी दर 12 वर्षांनी कुंभमेळा भरतो. तर आपल्याला माहिती आहे कुंभमेळा हा कोणत्या ठिकाणी भरतो, तर त्र्यंबकेश्वर. ऑप्शन क्रमांक सी, त्र्यंबकेश्वर या ठिकाणी बघा कुंभमेळा भरतो. पाल हे थंड हवेचं ठिकाण महाराष्ट्रामधील कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे, कोणतं, पाल. करेक्ट आन्सर आहे बघा याचं ऑप्शन क्रमांक ए, जळगाव जिल्ह्यामध्ये पाल आहे. महाराष्ट्रामधील दुसऱ्या क्रमांकाचं उंच शिखर कोणतं आहे, तर मित्रांनो दुसऱ्या क्रमांकाचं उंच शिखर कोणतं आहे, साल्हेर. पहिल्या क्रमांकाचं बघा कळसुबाई. बघा कळसुबाई भरपूर वेळा विचारलंय, यावेळेस बघा दुसऱ्या क्रमांकाचं विचारलेलं आहे. लक्षात ठेवायचं आहे कोणतं येतं, साल्हेर. जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहेत, जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहेत, तर गुलाबराव पाटील हे आहेत. शिलाँग ही कोणत्या राज्याची राजधानी आहे, शिलाँग ही कोणत्या राज्याची राजधानी आहे, याचा करेक्ट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक डी, मेघालयची. बघा लक्षात ठेवायचं आहे. जळगाव जिल्ह्यात टिंबटिंब या ठिकाणी औष्णिक विद्युत केंद्र आहे. तर जळगाव जिल्ह्यामध्ये कोणत्या ठिकाणी औष्णिक विद्युत केंद्र आहे, तर भुसावळ या ठिकाणी. बघा भारतामध्ये सर्वात जास्त पाऊस कोणत्या ठिकाणी पडतो, आपल्याला भारतामधील विचारलेला, एवढं लक्षात ठेवायचं, महाराष्ट्रातील नाही. तर लक्षात ठेवा मौनसिन राम या ठिकाणी सर्वात जास्त पाऊस पडतो. महाराष्ट्रामधील टिंबटिंब हे शहर ऑरेंज सिटी म्हणून प्रसिद्ध आहे. ऑरेंज सिटी म्हणून कोणतं शहर प्रसिद्ध आहे, तर नागपूर हे ऑरेंज सिटी म्हणून प्रसिद्ध आहे. विम्बल्डन ही जी काय स्पर्धा आहे कोणत्या क्रीडा प्रकाराशी संदर्भात आहे, तर टेनिस या क्रीडा प्रकाराशी संदर्भात आहे. कोणत्या, टेनिस. महाराष्ट्राचे सध्याचे गृहमंत्री कोण आहेत, तर देवेंद्र फडणवीस. मित्रांनो सध्याचे कोण आहेत बघा, गृहमंत्री. लक्षात ठेवायचं आहे देवेंद्र फडणवीस हे सध्याचे गृहमंत्री आहेत. समजलं. खालीलपैकी कोणत्या फळामधून मुबलक प्रमाणामध्ये व्हिटॅमिन सी म्हणजे जीवनसत्व क आपल्याला मिळतं, केळी, आवळा, आंबा का पपई. तर आवळ्यामधून मित्रांनो आपल्याला व्हिटॅमिन सी आपल्याला मिळत असतं. ॲनोफिलिस डासाची मादी चावल्यामुळे टिंबटिंब हा रोग होतो. तर ॲनोफिलिस डासाची जर मादी चावली तर कोणता रोग होता, असा प्रश्न विचारला आहे. याचं करेक्ट आन्सर आहे मलेरिया हा रोग होतो. लक्षात ठेवायचं आहे मलेरिया हा रोग होतो. समजलं. टिंबटिंब हा दिवस जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो. तर जागतिक पर्यावरण दिन म्हणून मित्रांनो 5 जून हा साजरा केला जातो. 5 जून. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार टिंबटिंब यांना म्हटले जाते. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून यांना म्हटले जातं. भारताची गानकोकिळा म्हणून कोणाला ओळखलं जात होतं, तर भारताची गानकोकिळा म्हणून लता मंगेशकरला ओळखलं जातं. काय, लता मंगेशकर. महाराष्ट्रामधील टिंबटिंब या प्रसिद्ध कवींना कुसुमाग्रज म्हणून ओळखलं जातं. तर विष्णू वामन शिरवाडकर यांना मित्रांनो कुसुमाग्रज म्हणून यांना ओळखलं जातं. टिंबटिंब या शास्त्रज्ञाला भारताचे मिसाईल मॅन म्हणून ओळखलं जातं. तर डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांना मिसाईल मॅन म्हणून ओळखलं जातं. टिंबटिंब हे मंत्री जळगाव जिल्ह्यातील नाहीत. जळगाव जिल्ह्यामधील कोणते मंत्री नाहीत या ठिकाणी विचारलेलं आहे, तर राधाकृष्ण विखे पाटील नाहीत बघा, हे जळगावमधले नाहीत. पुढचा प्रश्न बघा. टिंबटिंब या भारतीय कर्णधाराने कोणतीही विश्वस्तरीय क्रिकेट स्पर्धा जिंकलेली नाही. तर कोण आहे बघा, विराट कोहली. लक्षात ठेवायचं आहे विराट कोहली. पुढचा प्रश्न आहे. खालीलपैकी कोणता दिवस हा मराठी राजभाषा दिन म्हणून ओळखला जातो. मित्रांनो तुम्ही तुमचे कान या ठिकाणी व्यवस्थित ठेवा, दिसत नसलं तरी. तर 27 फेब्रुवारी हा दिवस मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा केला जातो. पुढीलपैकी उभयनवी अव्यय असलेला पर्याय ओळखायचा आहे. उभयनवी अव्यय असलेला या ठिकाणी आपल्याला पर्याय ओळखायचा आहे. याचा करेक्ट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक सी, अबब. पगार हा जो काही शब्द आहे हा कोणत्या भाषेमधून मराठीत रूढ झाला आहे, पगार. तर पगार हा जो काही शब्द आहे मित्रांनो हा कोणत्या भाषेतून आलेला आहे, तर हा पोर्तुगीज भाषेतून आलेला आहे बघा. मराठी भाषेचे पाणिनी असं कोणाला संबोधलं जातं, तर मराठी भाषेचे जे काही पाणिनी मित्रांनो ते
दादोबा पांडुरंग तडखरकर यांना ओळखलं जातं किंवा संबोधलं जातं. गटात न बसणारा शब्द ओळखायचा आहे. कपाळ, हरत, ललाट का माळ. त्याचं करेक्ट आन्सर आहे बघा ऑप्शन्स क्रमांक बी हरत. हे काय बघा या ठिकाणी हस्त, हस्त आहे हस्त, या ठिकाणी बसत नाही. लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रावा या वाक्यामध्ये कोणता अलंकार आहे? तर या ठिकाणी मित्रांनो कोणता अलंकार आहे? ऑप्शन क्रमांक सी दृष्टांत अलंकार आहे बघा. मुलगा पुस्तक वाचत असतो वरील वाक्यामध्ये कोणता काळ आहे? मुलगा पुस्तक वाचत असतो. याचा करेक्ट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक बी रीती वर्तमान काळ. कोणता आहे बघा रीती वर्तमान काळ. मराठी भाषेतील पहिला चित्रपट कोणता होता? कोणता होता मित्रांनो? राजा हरिश्चंद्र हा होता. पुढचा प्रश्न आहे बघा भारत रुपया तर जपानचं काय? तर जपानचं चलन काय बघा येणे. भारताचा रुपया तसा जपानचं काय बघा येणं. समजलं. गटात न बसणारा शब्द ओळखायचा आहे. भारत, पाकिस्तान, श्रीलंका आणि इंग्लंड. तर या ठिकाणी जर कोणता शब्द बसत नाही मित्रांनो तर करेक्ट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक डी इंग्लंड. नमस्कार मित्रांनो, या ठिकाणी आपण अमरावतीचा पेपर पाहत आहोत. प्रश्न आहे बघा सध्या भारताचे लोकसभेचे अध्यक्ष कोण आहेत किंवा स्पीकर कोण आहेत? याचं करेक्ट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक बघा ओम बिर्ला आहेत. लक्षात ठेवायचं ओम बिर्ला. समृद्धी महामार्ग खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधून जात नाही? नागपूर, अमरावती, अकोला का बुलढाणा? तर समृद्धी महामार्ग अकोल्यामधून जात नाही मित्रांनो. ऑप्शन क्रमांक क अकोला. खालीलपैकी कोणता मिसाईलचा प्रकार नाही? तर खालीलपैकी कोणता मिसाईलचा प्रकार नाही? तर सेतू हा बघा या ठिकाणी मिसाईलचा प्रकार नाही. कोणता? सेतू. नुकतेच भारताविरुद्ध दक्षिण आफ्रिका T20 वर्ल्ड कपचा जो काही अंतिम सामना आहे तो कोणत्या ठिकाणी झालेला आहे? तर बार्बाडोस या ठिकाणी मित्रांनो झालेला आहे. कुठं? बार्बाडोस या ठिकाणी. कोणत्या शहराला इंद्रनगरी म्हणून ओळखलं जातं? तर कोणतं शहर आहे मित्रांनो त्याला इंद्रनगरी म्हणून ओळखलं जातं? तर अमरावतीला या ठिकाणी बघा इंद्रनगरी म्हणून ओळखलं जातं. मेषपात्र म्हणजे काय? तर मेषपात्र म्हणजे काय? तर बावळट माणूस. लक्षात ठेवायचं बघा बावळट माणूस. ग्रामसेवकाची नेमणूक कोण करतं? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. तर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मित्रांनो ग्रामसेवकाची नेमणूक करत असतात. मित्रांनो पुढचा प्रश्न एकदम हातचा मार्क आहे. हा प्रश्न भरपूर वेळा पेपरला विचारलेला आहे की आशीर्वाद हा शब्द कशा प्रकारे बरोबर लिहिला जाईल? आशीर्वाद. तर हा जो काही शब्द बघा आशीर्वाद हा अशाच प्रकारे लिहिला जाईल. लक्षात ठेवायचं आहे आशीर्वाद. समजलं. नेक्स्ट बघा भारताच्या सरहद्दीला लागून असलेल्या देशांची संख्या. मित्रांनो हा प्रश्न बीडला सुद्धा विचारला होता. करेक्ट आन्सर आहे बघायचं ऑप्शन क्रमांक क 7. लक्षात ठेवायचं 7 जिल्हे. प्रभाकर हे जे काही साप्ताहिक हे कोणी चालू केलं? तर प्रभाकर हे जे काही साप्ताहिक आहे मित्रांनो हे भाऊ महाजन यांनी चालू केलेलं आहे. कोणी? भाऊ महाजन. रॅमन मॅग्सेसे पुरस्कार मिळवणारे पहिले महाराष्ट्रीयन कोण आहेत? तर रॅमन मॅग्सेसे पुरस्कार मिळवणारे पहिले महाराष्ट्रीयन कोण आहेत बघा आचार्य विनोबा भावे हे आहेत. लक्षात ठेवायचं आहे आचार्य विनोबा भावे. शक्तीस्थळ हे जे काही समाधीस्थळ हे कोणाचं आहे? शक्तीस्थळ. तर मित्रांनो शक्तीस्थळ हे इंदिरा गांधी यांचं समाधीस्थळ आहे. कोणाचं? इंदिरा गांधी यांचं. विधवा विहत्तजक मंडळाची स्थापना कोणी केलेली आहे? त्याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक अ महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी बघा विधवा विहत्तजक मंडळाची स्थापना केलेली. धोंडो केशव कर्वे यांनी. इंग्लंडच्या संसदेचे पहिले भारतीय सदस्य कोण होते? तर इंग्लंडच्या संसदेचे पहिले भारतीय सदस्य होते दादाभाई नौरोजी. कोण होते? दादाभाई नौरोजी. कोणत्या संतांची पदे शिखांच्या गुरुग्रंथ साहिब या ग्रंथामध्ये आहेत? तर संत नामदेव. लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक ड संत नामदेव यांची बघा शिखांच्या गुरुग्रंथ साहिबामध्ये हे जे काही पदे आहेत बघा ते आहेत. शनी या ग्रहाचा शोध लावण्याचं जे काही श्रेय आहे ते कोणत्या शास्त्रज्ञास जातं? तर शनीचा जो काही शोध आहे मित्रांनो हा गॅलिलिओनी लावला होता. चंद्र दररोज आदल्या दिवसापेक्षा किती मिनिटे उशिरा उगवतो? चंद्र किती मिनिटे उशिरा उगवतो? तर 50 मिनिटे. लक्षात ठेवायचं आहे 50 मिनिटे उशिरा उगवतो. टिंबटिंबमुळे अवकाश हे निळ्या रंगाचं दिसतं. कशामुळे अवकाश हे निळ्या रंगाचं दिसतं? त्याचा करेक्ट आन्सर आहे बघा पृथ्वीवरील वातावरणामुळे. लक्षात ठेवायचं वातावरण. सर्वात लहान खंड कोणता आहे? सर्वात लहान खंड कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी जर पाहिलं तर सर्वात लहान खंड मित्रांनो ऑस्ट्रेलिया हा जो काय बघा सगळ्यात लहान आहे. सर्वात मोठा कोणता आहे? आशियाई. सूर्यमालेमध्ये सूर्यापासून सर्वात जवळचा ग्रह विचारलाय. आपल्याला विचारलंय सूर्यापासून सर्वात जवळचा. तर बुध हा मित्रांनो सूर्यापासून सर्वात जवळचा ग्रह आहे. लक्षात ठेवायचं आहे बुध.
समजलं? पुढचा प्रश्न आहे बघा, तमिळनाडूमधील जड वाहनांचा कारखाना कोणत्या ठिकाणी आहे? तमिळनाडूमधील जड वाहनांचा कारखाना कुठे आहे बघा? आवडी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. लक्षात ठेवायचं आहे, आवडी या ठिकाणी जड वाहनांचा कारखाना आहे. अंतराळ संशोधन समिती 1961 साली कोणाच्या अध्यक्षतेखाली चालू झाली होती? तर कोणाच्या? विक्रम साराभाई यांच्या अध्यक्षतेखाली चालू झाली होती. खालीलपैकी भारताचे पंतप्रधान कोण नव्हते? कोण नव्हते? तर नीलम संजीव रेड्डी बघा नव्हते बघा. बाकी बघा विश्वनाथ प्रताप सिंग, चरण सिंग आणि इंद्रकुमार गुजराल हे होते पहा. बेकिंग पावडर म्हणजे काय? बेकिंग पावडर म्हणजे काय? याचं करेक्ट आन्सर आहे बघा सोडियम बायकार्बोनेट. बेकिंग पावडर बघा ढोकळा बनवण्यासाठी, त्याच्यानंतर पाव बनवण्यासाठी बघा वापरली जाते. 1 मिलियन म्हणजे किती? 1 मिलियन म्हणजे किती? 100 कोटी, 1 कोटी, 10 लाख का 1 बिलियन? करेक्ट आन्सर आहे बघा 10 लाख म्हणजेच काय? 1 मिलियन. बघा लक्षात ठेवायचं आहे 10 लाख म्हणजे 1 मिलियन. माजलगाव धरण मातीचे कोणत्या नदीवर आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? काय प्रश्न आहे? माजलगाव धरण मातीचं आहे बघा, हे कोणत्या नदीवर आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर मित्रांनो हे सिंदफणा बीड या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. निरोगी माणसाच्या शरीराचं तापमान किती? निरोगी माणसाच्या शरीराचं तापमान किती आहे? तर 98.4 फॅरनहाईट. लक्षात ठेवायचं आहे. उंच ठिकाणी अन्न शिजण्यास वेळ लागतो याचं कारण विचारलेलं आहे. कारण त्या ठिकाणी वातावरणाचा दाब हा अतिशय कमी असतो, त्यामुळं उंच ठिकाणी भोजन शिजवण्यासाठी वेळ लागतो. खालीलपैकी हजार सरोवरांचा देश कोणता आहे? हजार सरोवरांचा तर कोणता आहे मित्रांनो? फिनलँड हा आहे. कोणता? फिनलँड. भारतीय दंडसंहिता, फौजदारी प्रक्रिया संहिता, भारतीय पुरावा कायद्याऐवजी करण्यात आलेले जे काही नवीन कायदे आहेत हे कधी लागू करण्यात आले? लेटेस्ट प्रश्न आहे मित्रांनो. तर हे जे काही कायदे आहेत मित्रांनो 1 जुलै 2024 पासून हे लागू करण्यात आलेले आहेत. कधी? 1 जुलै 2024 पासून हे लागू करण्यात आलेले आहेत. समजलं? जे शब्द, काय प्रश्न आहे बघा, जे शब्द 2 शब्द किंवा 2 वाक्यांना जोडतात त्यांना टिंबटिंब असे म्हणतात. तर त्यांना काय म्हणतात? उभयनवी अव्यय असं म्हणतात. लक्षात ठेवा मित्रांनो, उभयनवी अव्यय असं म्हटलं जातं. वर्ल्ड ॲथलेटिक चॅम्पियनशिपमध्ये सुवर्ण पदक जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू कोण होता? त्याचं करेक्ट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक क, नीरज चोपडा. भालाफेक बघा. नेक्स्ट आहे बघा, भारतीय राज्यघटनेमध्ये मूलभूत कर्तव्य कोणत्या परिच्छेदामध्ये विस्तृत आहेत? मूलभूत कर्तव्य आपल्याला या ठिकाणी विचारलेले आहेत. तर 51 अ मध्ये मित्रांनो मूलभूत कर्तव्य आपल्याला पाहायला मिळतात. रोहिणीमधील रक्तामध्ये कोणत्या घटकाचं प्रमाण जास्त झाल्यास रक्त अधिक लाल दिसतं? त्याचं करेक्ट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक क, ऑक्सिजन. लक्षात ठेवायचं ऑक्सिजन. GDPच्या प्रमाणामध्ये सर्वात जास्त कर्जबाजारी असणारा देश कोणता आहे? सगळ्यात जास्त कर्जबाजारी असणारा देश कोणता आहे? तर जपान आहे. लक्षात ठेवा जपान. मानवी डोळ्याचा कोणता भाग आत येणाऱ्या किरणांना नियंत्रित करतो? तर इरिस. याचं करेक्ट आन्सर आहे बघा आयरिस. इरिसने आयरिस. लक्षात ठेवा आयरिस. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, कोणता दिवस हा अंमली पदार्थ विरोधी दिन म्हणून पाळला जातो? त्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ड 26 ऑगस्ट हा जो काही दिवस आहे हा अंमली पदार्थ विरोधी दिन म्हणून पाळला जातो. राज्यसभा दर किती वर्षांनी बरखास्त करण्यात येते? तर यापैकी ना याचं उत्तर आहे बघा कोणत्या घटनादुरुस्तीचं वर्णन मिनी घटनादुरुस्ती म्हणून केलं गेलं आहे? तर करेक्ट आन्सर आहे बघा 42वी घटनादुरुस्ती. किती बघा 42वी. पुढचा प्रश्न आहे, कथ्थक हा जो काही नृत्य प्रकार आहे हा कोणत्या राज्याशी संबंधित आहे? कोणता? कथ्थक. तर उत्तर प्रदेशची संदर्भामध्ये बघा कथ्थक. महाराष्ट्राचं मँचेस्टर हे कोणत्या शहराला म्हटलं जातं? काय प्रश्न आहे? महाराष्ट्राचं मँचेस्टर हे कोणत्या शहराला म्हटलं जातं? इचलकरंजी. ऑप्शन क्रमांक बी, इचलकरंजीला या ठिकाणी मित्रांनो म्हटलं जातं. पुढचा प्रश्न आहे बघा, वाक्यामध्ये वापरताना शब्दांच्या मूळ स्वरूपामध्ये बदल करून त्या शब्दाचे जे रूप तयार होतं त्यास टिंबटिंब असे म्हणतात. तर त्याला काय म्हणतात? तर त्याला मित्रांनो पद असं म्हणतात. लक्षात ठेवायचं आहे पद असं म्हटलं जातं. धातूला विविध प्रत्यय लागून बनणाऱ्या अपुरी क्रिया दाखवणाऱ्या शब्दांना काय म्हणतात? तर अपुरी क्रिया दाखवणाऱ्या शब्दांना कृदंती असं म्हणतात. लक्षात ठेवायचं आहे कृदंती असं म्हटलं जातं. एकूण काव्यगुण किती आहेत? लक्षात ठेवा एकूण काव्यगुण किती आहेत? तर बघा 10 काव्यगुण आहेत. लक्षात ठेवायचं आहे बघा 10 काव्यगुण आहेत. आयुष्यामध्ये प्रथमच हार स्वीकारण्याची वेळ आली या विधानामधील शब्दशक्ती आपल्याला ओळखायची बघा. या विधानामधील शब्दशक्ती ओळखायची आहे.
तर अभिधामूलक शाब्दी व्यंजना लक्षात ठेवायचं, याचं करेक्ट आन्सर आहे. द्वंद्व समास ओळखा. आपल्याला या ठिकाणी द्वंद्व समास ओळखायला लावलेला आहे. तर या ठिकाणी विटी दांडू, विटी आणि दांडू काय बघा द्वंद्व समास आहे. उत अधिक ज्वल याची जी काही संधी आपल्याला ती ओळखायची आहे. एकदम सोपा प्रश्न आहे मित्रांनो. याचं करेक्ट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक ब उज्ज्वल. रघुने पेढा खाल्ला होता यातील आपल्याला काळ ओळखायचा आहे. रघुने पेढा खाल्ला होता यातील आपल्याला काळ ओळखायचा आहे. तर पूर्ण भूतकाळ याचं करेक्ट आन्सर आहे बघा, लक्षात ठेवा पूर्ण भूतकाळ. नेक्स्ट बघा खालीलपैकी कोणता स्वर नाही. खालीलपैकी कोणता स्वर नाही. तर ग हा या ठिकाणी स्वर नाही बघा. तृतीय पुरुषी सर्वनाम कोणतं आहे. तृतीय पुरुषी सर्वनाम कोणतं आहे. त्याचा करेक्ट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक अ ती. लक्षात ठेवा ती याचं करेक्ट आन्सर आहे बघा, लक्षात ठेवा ती. नेक्स्ट पहा ऋषीने केळी खाल्ली. ऋषीने केळी खाल्ली प्रयोग ओळखायचा आहे. त्याचं करेक्ट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक अ प्रधान कर्तृक. लक्षात ठेवा प्रधान कर्तृक याचं करेक्ट आन्सर आहे बघा. आपल्या तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना आपण काय म्हणतो. तर आपल्या तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना आपण काय म्हणतो वर्ण असं म्हणतो मित्रांनो. मराठी भाषेमध्ये एकूण किती स्वर आहेत. मराठी भाषेमध्ये एकूण किती स्वर आहेत. याचं करेक्ट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक ब एकूण 14 स्वर आहेत. लक्षात ठेवा 14 स्वर आहेत. जे शब्द कोणत्याही प्रकारच्या नामाऐवजी येतात त्यांना टिंबटिंब असे म्हणतात. त्यांना आपण काय म्हणतो बघा सर्वनाम असं म्हणतो. पुढे तिखट मागे आंबट या म्हणीचा अर्थ काय होतो. त्याचा या म्हणीचा अर्थ होतो बघा सर्वत्र सारखा अभिप्राय. याचा अर्थ होतो सर्वत्र सारखा अभिप्राय. कानामागे टाकणे या वाक्प्रचाराचा खालीलपैकी कुठे अर्थ नाही. कानामागे टाकणे याचा करेक्ट आन्सर आहे बघा कानामागे टाकून देणे. लक्षात ठेवा कानामागे टाकून देणे. आम्ही तुमचे उपकार मुळीच विसरणार नाही. हे वाक्य प्रश्नार्थक आपल्याला करायचं आहे बघा, प्रश्नार्थक करायचं आहे. तर आम्ही तुमचे उपकार कसे विसरू हे झालं या ठिकाणी प्रश्नार्थक. जग जननी या शब्दाचा योग्य विग्रह आपल्याला ओळखायचा आहे. त्याचं करेक्ट आन्सर आहे बघा जगत जननी. लक्षात ठेवायचं आपल्याला जगत जननी. अर्ज हा जो काही शब्द आहे हा कोणत्या भाषेतून मराठीत आलेला आहे. तर हा अरबी भाषेमधून आलेला आहे मित्रांनो. अर्ज हा शब्द अरबी भाषेतून आलेला आहे. लक्षात ठेवायचं अरबी भाषेतून आलेला आहे. येरे कुत्र्या खा माझा पाय या म्हणीचा येरे कुत्र्या खा माझा पाय या म्हणीचा योग्य अर्थ आपल्याला ओळखायचा आहे. तर मग आपणहून संकट ओढवून घेणे याचा अर्थ होता आपणहून संकट ओढवून घेणे. दिलेल्या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखायचा आहे गरुड. गरुडला समानार्थी शब्द या ठिकाणी ओळखायचा मित्रांनो. त्याचं करेक्ट आन्सर आहे बघा वैनतेय. हे काय बघा समानार्थी शब्द आहे. नटसम्राट काय प्रश्न आहे बघा नटसम्राट या पुस्तकाचे लेखक कोण आहेत. तर नटसम्राट या पुस्तकाचे लेखक आहेत बघा वि वा शिरवाडकर. लक्षात ठेवायचे वि वा शिरवाडकर. नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण बीड जिल्हा पोलीस भरतीसाठी जे काही प्रश्न विचारले होते ते पाहणार आहेत. आपल्या व्हिडिओचा प्रश्न आहे बघा कोणते दल आहे केंद्रीय पोलीस दल या प्रकारामध्ये मोडत नाही. बघा CRPF सुद्धा केंद्राची नोकरी आहे, BSF पण आहे, ITPP पण आहे बघा. त्याचा करेक्ट आन्सर आहे बघा ATS. लक्षात ठेवायचं ATS हे काय बघा दहशतवाद विरोधी पथक आहे, अँटी टेररिस्ट स्क्वॉड याचा लॉंग फॉर्म होतो. महाराष्ट्र पोलीस प्रशासनामध्ये गुन्हे नोंद करण्याकरता कोणत्या प्रणालीचा वापर केला जातो. तर CCTNS. लक्षात ठेवा मित्रांनो हे काय बघा या ठिकाणी गुन्ह्याची नोंद करण्याकरता वापर केला जातो. होमगार्ड दलाचा प्रमुख खालीलपैकी कोण असतो. बघा होमगार्ड दलाचा प्रमुख कोण असतो असा या ठिकाणी प्रश्न आहे. याचा करेक्ट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक ए महासमादेशक. कोण असतं बघा महासमादेशक. याचं बरोबर उत्तर आहे बघा ऑप्शन क्रमांक 1 महासमादेशक. पुढचा प्रश्न आहे बघा पोलीस दलामधील खालच्या पदांचा आपल्याला चढता क्रम लावायचा आहे बघा. कसा क्रम लावायचा मित्रांनो चढता क्रम लावायचा आहे. व्यवस्थित वाचून उत्तर द्यायचं आहे. तर या ठिकाणी जर पाहिलं तर क 1 नंबरला येतं बघा पोलीस अधीक्षक. त्याच्यानंतर येतं बघा पोलीस उपमहानिरीक्षक. त्याच्यानंतर विशेष पोलीस महानिरीक्षक येतं. त्याच्यानंतर मित्रांनो अप्पर पोलीस महासंचालक. त्याच्यानंतर मग पोलीस महासंचालक. हे काय झालं बघा या ठिकाणी चढता क्रम झाला. पोलीस पाटलांची नेमणूक ही कोणता विभाग करतो. तर कोणता विभाग करतो मित्रांनो महसूल विभाग करतो बघा. कोणता महसूल विभाग. पुढचा प्रश्न आहे बघा चिल्का सरोवर. काय प्रश्न आहे मित्रांनो चिल्का सरोवर हे कोणत्या ठिकाणी स्थित आहे. तर आपल्या सर्वांना माहिती आहे मित्रांनो ओडिसा राज्यामध्ये काय बघा चिल्का सरोवर आपल्याला पाहायला मिळतं. जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाचं स्थान कोणत्या जिल्ह्यामध्ये. काय प्रश्न आहे बघा जैतापूर. तर जैतापूर मित्रांनो रत्नागिरीमध्ये आपल्याला पाहायला मिळतो.
सातपुडा आणि पर्वतरांगामुळे टिंबटिंब आणि टिंबटिंब नद्याची खोरी वेगळी झाली आहेत. काय प्रश्न आहे बघा, सातपुडा पर्वतरांगामुळे टिंबटिंब आणि टिंबटिंब नद्याची खोरी वेगळी झाली आहेत. तर नर्मदा आणि तापी, लक्षात ठेवा मित्रांनो, नर्मदा आणि तापी यांची खोरी वेगळी झाली आहेत. सुंदरबन हे राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? कोणतं? सुंदरबन. तर मित्रांनो, पश्चिम बंगालमध्ये काय बघा, सुंदरबन आपल्याला पाहायला मिळतं. लंडन हे जे काही शहर आहे कोणत्या नदीकाठी वसलेलं आहे? तर थेम्स नदीकाठी मित्रांनो लंडन हे शहर वसलेलं आहे, लक्षात ठेवा. मित्रांनो, अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला आपण सगळ्या जिल्ह्यांचे जे काही आत्तापर्यंत झालेले 7 तारखेला पेपर आहेत ते घेणार आहेत, त्याचबरोबर चालू घडामोडी सुद्धा घेणार आहेत. त्यामुळे सबस्क्राईब करून बेल आयकॉन ऑन करा आणि या व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा. बघा, लाईक केलं कळतं जी काही माझी मेहनत 100% काम करते. कमीत कमी 500 लाईक तरी सुद्धा आल्या पाहिजे मित्रांनो. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, गीर अभयारण्य कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे? तर गीर हे मित्रांनो गुजरात राज्यामध्ये आणि ते सिंहासाठी प्रसिद्ध आहे मित्रांनो. कशासाठी? सिंहासाठी. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, आठकामा वाळवंट कोणत्या खंडात पसरलेला आहे? काय प्रश्न आहे बघा, आठकामा वाळवंट हे कोणत्या खंडामध्ये पसरलेलं आहे? तर मित्रांनो, हे दक्षिण अमेरिकेमध्ये पसरलेलं आहे. कुठं? दक्षिण अमेरिका. पुढचा प्रश्न मित्रांनो, भारतीय हरित क्रांतीचे जनक कोण आहेत? एकदम सोपा प्रश्न विचारलेला आहे. तर डॉक्टर एम.एस. स्वामीनाथन कोण आहेत बघा, डॉक्टर एम.एस. स्वामीनाथन भारतीय हरित क्रांतीचे जनक आपल्याला पाहायला मिळतात. लक्षात ठेवायचं आहे, डॉक्टर एम.एस. स्वामीनाथन. पुढचा प्रश्न बघा, जैन धर्माचे पहिले तीर्थकर भगवान ऋषभदेव यांची 108 फूट उंचीची भव्य मूर्ती महाराष्ट्रामध्ये कोणत्या राज्यात उभारण्यात आली? तर कोणत्या राज्यामध्ये मित्रांनो? ऑप्शन क्रमांक, महाराष्ट्र राज्यामध्ये कुठे उभारण्यात आली? तर मांगी तुंगी या ठिकाणी उभारण्यात आली. पानिपतची तिसरी लढाई कोणत्या वर्षी झाली? काय प्रश्न आहे, पानिपतची तिसरी लढाई कोणत्या वर्षी झाली? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. तर 1761. 1761 मध्ये बघा पानिपतची तिसरी लढाई आपल्याला पाहायला मिळते. ग्रामगीता ही खालीलपैकी कोणी लिहिली आहे? काय प्रश्न आहे बघा, ग्रामगीता. तर ग्रामगीता मित्रांनो संत तुकडोजी महाराज यांनी लिहिलेली. कोणी? संत तुकडोजी महाराज यांनी लिहिली आहे. महात्मा ज्योतिबा फुले यांनी स्थापन केलेली संस्था कोणती आहे? तर महात्मा ज्योतिबा फुले यांनी स्थापन केलेलं काय होतं बघा, सत्यशोधक समाज होतं. लक्षात ठेवा. जिल्हा परिषदेचा सचिव कोण असतो? मित्रांनो, हे प्रश्न बघून मला नाही वाटत कोणाचे जीकेचे मार्क गेले असतील, कारण की सगळे प्रश्न मागचेच या ठिकाणी रिपीट झालेले आहेत. पहा, तर जिल्हा परिषदेचा सचिव कोण असतो या ठिकाणी जर पाहिलं तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बघा, मुख्य कार्यकारी अधिकारी. लक्षात ठेवा, मुख्य कार्यकारी अधिकारी. बॅरोमीटर हे जे काय वैज्ञानिक उपकरणे हे टिंबटिंब मोजण्याकरता वापरलं जातं. बॅरोमीटर, तर मित्रांनो हे वातावरणामधील जे काय हवेचा दाब असतो हे मोजण्याकरता काय वापरलं जातं बघा, बॅरोमीटर हे वापरलं जातं. C2H6 ही रासायनिक संज्ञा कोणत्या वायूसाठी वापरली जाते? तर C2H6 मित्रांनो आपल्यासमोर ऑप्शन आहे मिथेन, इथेन, ब्युटेन का प्रोपेन. याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी, इथेन. मिथेनसाठी काय बघा, CH4 हे काय बघा, मिथेनसाठी. दिनांक 1 जुलै 2024 पासून पुराव्यासंदर्भात कोणता फौजदारी कायदा अस्तित्वामध्ये आलेला आहे? त्याचं करेक्ट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक सी, भारतीय साक्ष अधिनियम. लक्षात ठेवा, भारतीय साक्ष अधिनियम हो अस्तित्वामध्ये आलेला आहे. भारतीय न्याय संहितेनुसार खून करणे आणि या गुन्ह्याचा शिक्षेचे कलम कोणते बघा, भारतीय न्याय संहितेनुसार खून करणे या गुन्ह्याच्या हे जे काही शिक्षा आहे बघा, यासाठी नवीन काय आलेलं आहे बघा, नवीन कलम कोणता आहे? याचं करेक्ट आन्सर आहे बघा कलम 103. लक्षात ठेवा, कलम 103 आलेलं आहे. भारतीय निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत? या ठिकाणी भारतीय विचारले आपल्याला तर श्री राजीव कुमार याचं करेक्ट आन्सर आहे बघा. लक्षात ठेवा, राजीव कुमार. सध्या बहुचर्चेत असलेली जी काही नीट परीक्षा आहे कशासाठी घेतली जाते? तर नीट मित्रांनो कशासाठी घेतली जाते? तर वैद्यकीय शिक्षण प्रवेशासाठी बघा नीट ही घेतली जाते. महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमध्ये महिला लाभार्थ्यांना दर महिन्याला किती रक्कम मिळणार आहे? मित्रांनो आपण बघा 1-2 दिवसापूर्वीच एक व्हिडिओ अपलोड केला होता, त्यामध्येच पहिलाच प्रश्न घेतला होता. तर या ठिकाणी बघा 1500 रुपये. लक्षात ठेवा मित्रांनो, 1500 रुपये मिळणार आहे बघा. मरावे परी कीर्तिरूपी उरावे या वाक्यामधील उभयनावी अव्यय कोणते बघा, मरावे परी कीर्तिरूपी उरावे. या ठिकाणी उभयनावी कोणतं या ठिकाणी विचारलंय, तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक सी आपलं करेक्ट आन्सर आहे बघा. परी हे काय बघा, उभयनावी अव्यय आहे. कल्याणेश्वर काय प्रश्न आहे बघा, कल्याणेश्वर या शब्दाचा विग्रह ओळखायचा आहे. त्याचं करेक्ट आन्सर आहे बघा कल्याण करणारा ईश्वर, यालाच आपण काय म्हणतो बघा, कल्याणेश्वर असं म्हणतो. मतैक्य या शब्दामधील योग्य संधीचा विग्रह ओळखायचा बघा, मतैक्य. याचा करेक्ट आन्सर आहे बघा मत अधिक ऐक्य, हे काय बघायचा योग्य विग्रह आहे. खाली दिलेल्या दोन शब्दांच्या एकत्रीकरणामधून तयार होणारा जोड शब्द आपल्याला ओळखायचा बघा, वधू अधिक आगमन.
तर या ठिकाणी वधू अधिक आगमन याचं करेक्ट आन्सर येईल बघा वधवागमन. लक्षात ठेवायचं आहे, याचं करेक्ट आन्सर येईल. विपद काल या शब्दाची संधी खालीलपैकी कोणत्या पोट शब्दांनी केली जाते? विपद काल याचं करेक्ट आन्सर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी, विपद अधिक काल. लक्षात ठेवायचं बघा, हिची अशी फोड होईल बघा. संधीवरच या ठिकाणी मित्रांनो 4 प्रश्न विचारलेले आहेत. षट मास मित्रांनो हा प्रश्न भरपूर वेळा विचारलेला आहे. षट अधिक मास बरोबर काय होईल बघा, याचं ऑप्शन क्रमांक सी आपलं करेक्ट आन्सर येईल बघा, षणमास. वानर झाडावर चढले अधोरेखित शब्दाची आपल्याला जात ओळखायची. वानर खाली अंडरलाईन आहे बघा, याचं करेक्ट आन्सर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी, सामान्य नाम आहे मित्रांनो हे. नेक्स्ट बघा, खालील वाक्यामधील अधोरेखित शब्दाचा प्रत्यय कोणत्या विभक्तीत तिथे आपल्याला विचारलंय. घोड्याने राजास पाडले, घोड्यांनी राजास पाडले या ठिकाणी विभक्ती विचारलेली मित्रांनो. विभक्तीवर प्रश्न हमखास विचारला जातो. तर तृतीय मित्रांनो ने या ठिकाणी तृतीय प्रत्यय. आईच्या कडेवर बाळ होते वाक्यातील कर्त्याची विभक्ती आपल्याला ओळखायची बघा, आईच्या कडेवर बाळ होते. तर या ठिकाणी कर्त्याची विभक्ती ओळखायला लावलेली आहे, सांगा पटकन. षष्टी मित्रांनो, या ठिकाणी कोणती षष्टी. पुढचा प्रश्न आहे, मुलांनो तुम्ही मोठ्यांची आज्ञा पाळली पाहिजे या वाक्यातील तुम्ही हे सर्वनाम कोणतं आहे? तुम्ही हे जे काही सर्वनाम आहे हे कोणतं आहे? तर द्वितीय पुरुषी अनेकवचनी मित्रांनो. कोणतं आहे बघा, द्वितीय पुरुषी अनेकवचनी. चपळ घोड्याने शर्यत जिंकली, चपळ घोड्याने शर्यत जिंकली या वाक्यामधील विशेषण आपल्याला ओळखायचं आहे. याचा करेक्ट आन्सर आहे बघा चपळ. लक्षात ठेवा, चपळ याचं करेक्ट आन्सर आहे पहा. आपण आता काय प्रश्न आहे बघा, आपण आता माझे थोडे ऐका या वाक्यातील थोडे हा शब्द कसा आहे? करेक्ट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक डी, परिणामदर्शक क्रियाविशेषण आहे. कसं आहे बघा हे, परिणामदर्शक क्रियाविशेषण. सदा सर्वदा योग तुझा घडावा या वाक्यामधील कालवाचक क्रियाविशेषण ओळखायचं बघा, सदा सर्वदा. तर या ठिकाणी सदा सर्वदा याचं करेक्ट आन्सर आहे बघा, लक्षात ठेवायचं आहे, सदा सर्वदा हे करेक्ट आन्सर आहे. पर्यावरण या शब्दाचं लिंग ओळखायचं आहे बघा, पर्यावरण या शब्दाचं. तर कोणतं आहे बघा हे, ते पर्यावरण काय, नपुंसकलिंगी. गायीने गवत खाल्ले, एकदम सोपा प्रश्न आहे, प्रयोग ओळखायचा आहे. तर या ठिकाणी कर्मणी प्रयोग आहे मित्रांनो. आम्ही तुमचे उपकार मुळीच विसरणार नाही प्रश्नार्थी वाक्य या ठिकाणी करायचं आहे बघा. तर याचं करेक्ट आन्सर बघा, आम्ही तुमचे उपकार कसे विसरू, याचं काय झालं, हे प्रश्नार्थी वाक्य झालं. आम्ही तुमचे उपकार कसे विसरू. जेथे जातो काय प्रश्न आहे बघा, जेथे जातो तेथे तू माझ्या सांगती ही वाक्यरचना खाली दिलेल्यापैकी कोणत्या प्रकारची आहे? ते कोणत्या प्रकारची बघा, स्थलदर्शक. जेथे जातो तेथे तू माझा सांगती. नेक्स्ट बघा, शरयू वक्तृत्व स्पर्धेमध्ये प्रथम आली कारण तिने खूप सराव केला. वाक्याचा प्रकार ओळखायचा आहे बघा. त्याचं करेक्ट आन्सर आहे काय बघा, मिश्र वाक्य. लक्षात ठेवा, शरयू वक्तृत्व स्पर्धेमध्ये प्रथम आली कारण तिने खूप सराव केला, हे काय बघा मिश्र वाक्य. नीलकंठ हे कोणत्या समासाचं उदाहरण आहे? नीलकंठ, तर मित्रांनो हे कोणत्या समासाचं उदाहरण आहे? बहुव्रीही समासाचं उदाहरण आहे. छत्रपती शिवरायांनी दिव्य दृष्टी होती बघा, छत्रपती शिवाजी महाराजांना दिव्य दृष्टी होती या वाक्यामध्ये जे काही अधोरेखित शब्द आहे दिव्य दृष्टी, याचा समास आपल्याला ओळखायचा बघा, दिव्य दृष्टीचा समास ओळखायला लावलेला आहे. तर हा कर्मधारय समास आहे मित्रांनो. कोणता? कर्मधारय. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा हे कोणत्या अलंकाराचं उदाहरण आहे? अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, याचा करेक्ट आन्सर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी, व्यतिरेक अलंकार आहे. कोणता आहे बघा हा, व्यतिरेक अलंकार. पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर बघा, पांढरे केस असलेल्या बाई मराठी विषय शिकवतात या वाक्यातील उद्देश विस्तार कोणता आहे बघा. याचा करेक्ट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक बी, पांढरे केस असलेल्या. बघा पांढरे केस असलेल्या. शुद्ध लेखन दृष्ट्या बरोबर शब्द आपल्याला ओळखायचा आहे बघा, शुद्ध लेखन दृष्ट्या. त्याचा करेक्ट आन्सर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी, प्रतिबंध. हा जो काही शब्द आहे हा अतिशय योग्य आहे बघा. कधीही न जाणारा, कधी जिंकला न जाणारा, यासाठी नेमका शब्द कोणता आहे बघा, जिंकला जाणारा न जाणारा, त्याला आपण अजिंक्य असं म्हणतो. काय म्हणतो? अजिंक्य असं म्हणतो मित्रांनो. मनी वसे ते स्वप्न दिसे, याचा अर्थ कोणता? मनी वसे ते स्वप्न दिसे, याचा करेक्ट आन्सर आहे बघा, ज्या गोष्टीचा ध्यास लागलेला आहे ती गोष्ट आपल्याला स्वप्नात दिसते. आता ज्यांना कोणा वर्दी घ्यायचा ध्यास लागलेला आहे त्यांना वर्दी स्वप्नात दिसत असेल आणि ते 100% वर्दीमध्ये येणार. ज्यांना ज्यांना वर्दी पाहिजे असेल त्यांनी कमेंट बॉक्समध्ये यस टाईप करा. की समानार्थी शब्दाबद्दल चुकीची जोडी ओळखायची आपल्याला, चुकीची. तर बघा पहिली जोडी बरोबर आहे, अनल विस्तव पावक अग्नी
हे काय आहेत बघा, या ठिकाणी विस्तवला समानार्थी शब्द आहेत. घराला समानार्थी शब्द बघा सदर, भवन, गृह आणि आलय हे सुद्धा बरोबर आहे. चंद्राला सुद्धा बघा इंदू, सुधाकर, हिमांशू आणि शशी. परंतु अमृतला हे काय बघा, या ठिकाणी चुकीची जोडी ऑप्शन क्रमांक सी आहे आपली. पुढचा प्रश्न आहे, पर्यायी उत्तरामधील अ आणि ब या शब्द गटामधून विरुद्धार्थी शब्द जोडी कोणती ती ओळखायची आपल्याला. विरुद्धार्थी या ठिकाणी ओळखायला लावलेली आहे. त्याचं करेक्ट आन्सर आहे बघा विरुद्धार्थी. अनुजला अग्रज ही काय बघा विरुद्धार्थी. एकदम सोपा प्रश्न होता हा सुद्धा. खाली दिलेल्या वाक्यामधून आपल्याला मिश्र वाक्य ओळखायचं आहे बघा. खाली दिलेल्या वाक्यामधून मिश्र वाक्य कोणतं आहे ते ओळखायचं आहे. त्यामध्ये बघा जेव्हा पाऊस पडला तेव्हा अंगण ओलीचिंब झालं. हे काय बघा या ठिकाणी मिश्र वाक्य आहे. पुढचा प्रश्न मित्रांनो, सुंबाल्या करणे या वाक्प्रचारामध्ये समानार्थी वाक्प्रचार ओळखायचा बघा. सुंबाल्या करणे याचा करेक्ट आन्सर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी, पोबारा करणे. लक्षात ठेवा, सुंबाल्या करणे म्हणजेच काय, पोबारा करणे याचं करेक्ट आन्सर आहे. खाई त्याला खवखवे, खाई त्याला खवखवे या म्हणीचा विरुद्धार्थी म्हण आपल्याला ओळखायला लावली. तर विरुद्धार्थी म्हण कोणतं होईल बघा, कर नाही त्याला डर कशाला. ही काय बघा विरुद्धार्थी म्हण या ठिकाणी आहे. मीठ भाकरी म्हणजे काय, मीठ भाकरी म्हणजे काय. याचा करेक्ट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक सी, साधं जेवण. लक्षात ठेवा, मीठ भाकरी म्हणजे काय, साधं जेवण. पुढीलपैकी शुद्ध शब्द कोणता आहे तो ओळखायचा आपल्याला. पुढीलपैकी शुद्ध शब्द कोणता आहे तो ओळखायचा आहे. तर पुनर्विचार हा जो काय 2 नंबरचा शब्द आहे बघा, हा शुद्ध शब्द आहे. विरामचिन्हे घालून पुढील 4 प्रकारे लिहिलेत बघा वाक्य. त्यापैकी बघा, आई म्हणाली तुझा पहिला नंबर आला का शब्बास. या ठिकाणी बघा योग्य विरामचिन्ह वापरलेलं वाक्य आपल्याला ओळखायचं आहे. बघा जे शब्द आपल्या तोंडामधून निघतात त्याला डबल अवतरण चिन्ह देत असतो, हे आपल्याला सर्वांना माहिती आहे. म्हणून याचं करेक्ट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक बी, आई म्हणाली तुझा पहिला नंबर आला का शब्बास. हे काय बघायचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी. पुढचा प्रश्न मित्रांनो, साप हा जो काही शब्द आहे हा उच्चारल्याबरोबर आपल्या डोळ्यासमोर एक सरपटणारा प्राणी येतो. हा अर्थ व्यक्त करणाऱ्या शब्दामधील शक्तीला काय म्हणतात. जर आपण साप म्हणलं तर आपल्यासमोर काय होतो, साप येतो. तर या शक्तीला काय म्हणतात, शब्द शक्तीला काय म्हणतात, तर याला अभिधा असं म्हणतात. लक्षात ठेवायचं आहे, अभिधा असं म्हटलं जातं. पुढीलपैकी औष्ट्य स्वर कोणते आहेत. औष्ट्य, चला सांगा पटकन औष्ट्य स्वर कोणते. तर उ उ हे काय बघा स्वर विचारलेत आपल्याला. लक्षात ठेवायचं आहे, हे काय बघा औष्ट्य स्वर आहेत. बरोबर. नेक्स्ट क्वेश्चन बघा, शांतता, शहर, श्रीमंती, सौंदर्य या 4 शब्दापैकी सामान्य नाम असलेला शब्द कोणता आहे बघा. सामान्य नाम. याचं करेक्ट आन्सर आहे मित्रांनो, सामान्य नाम ओळखायचं आहे तर शहर. कोणतं शहर आपल्याला माहित नाही, फक्त शहर हे काय बघा सामान्य नाम आहे. ओढा या शब्दाचं लिंग ओळखायचं आहे बघा. ओढा, तो ओढा. मग काय होईल बघा, पुल्लिंगी होईल. लक्षात ठेवायचं आहे, ओढा या शब्दाचं लिंग पुल्लिंगी असं होईल. गुरुजी शाळेत आत्ताच आले, गुरुजी शाळेत आत्ताच आले हे वाक्य व्याकरणिक दृष्ट्या कसं आहे. त्याचं करेक्ट आन्सर आहे बघा, हे कसं आहे बघा आदरार्थ वाक्य आहे. लक्षात ठेवायचं आहे, आदरार्थी वाक्य आहे बघा. पुढचा प्रश्न मित्रांनो, सामान्य रूप असलेली शब्द जोडी आपल्याला ओळखायची. सामान्य रूप, तर याचं करेक्ट आन्सर आहे बघा सामान्य रूप असलेली ऑप्शन क्रमांक बी, विहीर, विहिरीचे. हे काय बघा याची सामान्य रूप असलेली जोडी बघा, विहीर, विहिरीचे. खाली दिलेल्या काय प्रश्न आहे, खाली दिलेल्या कोणत्या पर्यायामध्ये उत्तरामध्ये आत्मवाचक सर्वनाम असलेलं वाक्य आहे. आत्मवाचक, याचं करेक्ट आन्सर आहे बघा मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी, मनुष्याचा सर्वात मोठा शत्रू तो स्वतःचा असतो. या ठिकाणी स्वतः काय बघा आत्मवाचक आहे. गणनावाचक संख्या विशेषणाचं उदाहरण कोणतं बघा, गणना. मागील तास, पुढचा तास, काही तास का एक तास. याचं करेक्ट आन्सर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी, एक तास. हे काय बघा या ठिकाणी गणनावाचक आहे, एक तास. पाऊस आला, काय बघा पाऊस आला तरी सहल जाणारच या वाक्यामधील क्रियापदाचा प्रकार ओळखायचा बघा. पाऊस आला तरी सहल जाणारच. याचं करेक्ट आन्सर आहे बघा संकेतार्थी. जर तर या ठिकाणी बघा सभोवार हिरवळ पसरली होती, अधोरेखित क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार ओळखायचा बघा. सभोवार, सभोवार काय बघा हे स्थलवाचक आहे बघा. लक्षात ठेवा मित्रांनो स्थलवाचक. आत, बाहेर, मागे, पुढे, मध्ये ही शब्दयोगी अव्यय कोणत्या प्रकारामधले आहेत. आत, बाहेर, मागे, पुढे, मध्य ही जी काही शब्दयोगी अव्यय आहेत ती कोणत्या प्रकारामधील आहेत. ते मित्रांनो स्थलवाचक आहेत. लक्षात ठेवा स्थलवाचक शब्दयोगी अव्यय आहेत. सुनील आणि सचिन क्रिकेटर आहेत, अधोरेखित शब्दाची आपल्याला जात ओळखायची बघा. आणि खाली अंडरलाईन आहे. तर मित्रांनो सुनील आणि सचिन हे काय आहेत बघा क्रिकेटर आहेत. याचा करेक्ट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक ए, उभयनवी अव्यय आहेत बघा. लक्षात ठेवा उभयनवी अव्यय आहे. अहो ऐकलत का वाक्यातील केवल प्रयोगी अव्यय ओळखायचे. अहो ऐकलत का वाक्यामधील केवल प्रयोगी अव्यय कोणतं आहे ते ओळखायचं आहे. त्याचं करेक्ट आन्सर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी, अहो हे काय बघा केवल प्रयोगी अव्यय आहे.
तेंडुलकराने, काय प्रश्न बघा, तेंडुलकराने शतक ठोकले या वाक्यातील कर्त्याची विभक्ती ओळखायची बघा. काय कर्त्याची विभक्ती, तर ही काय बघा तृतीय विभक्ती मित्रांनो. खालीलपैकी कर्मणी प्रयोग असणारं वाक्य ओळखायचंय. खालीलपैकी कर्मणी प्रयोग असणारं वाक्य कोणतं आहे बघा, त्याने भाजी घेतली. हे काय बघा कर्मणी प्रयोग असणारं वाक्य, त्याने भाजी घेतली. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, खालीलपैकी कोणता शब्द द्विगु समासाचं उदाहरण आहे. कोणता द्विगु समासाचं उदाहरण आहे. तर ऑप्शन क्रमांक डी नऊ रात्र. लक्षात ठेवा, नऊ रात्रींचा समूह हे काय बघा द्विगु समासाचं उदाहरण आहे. आणि मित्रांनो, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा आणि अशाच प्रकारचे सर्व जिल्ह्यांच्या प्रश्नपत्रिका चालू घडामोडी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्कीच ऑन करा. मानवाच्या जन्मलेल्या बाळाच्या शरीरामध्ये किती हाडे असतात बघा. नवजात बालक असतं त्यामध्ये किती हाडे असतात, तर 206 पेक्षा जास्त या ठिकाणी हाडे असतात. नळदुर्ग किल्ल्यामधील बुरी नदीवरील धरण हे कोणत्या राजाच्या काळामध्ये बांधलेलं आहे. याचं करेक्ट आन्सर आहे बघा इब्राहिम आदिलशाह याच्या काळामध्ये बांधण्यात आलेलं आहे बघा. भारतामध्ये व्यावसायिक विमानसेवा कोणत्या वर्षी सुरू झाली होती, तर भारतामध्ये व्यावसायिक विमानसेवा 1911 मध्ये चालू झाली होती मित्रांनो. लक्षात ठेवायचं आहे 1911 मध्ये. पुढचा प्रश्न आहे, जगामध्ये सर्वात नवीन देश कोणता आहे. जगातील सर्वात नवीन देश कोणता आहे मित्रांनो. याचा करेक्ट आन्सर बघा दक्षिण सुदान हा काय बघा सर्वात नवीन देश आहे. श्रीमती दमयंती तांबे कोणत्या खेळामध्ये राष्ट्रीय विजेता होते. त्याचं करेक्ट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक बी बॅडमिंटन. कोणत्या खेळामध्ये बॅडमिंटन. खालीलपैकी कोणते खेळाडू महाराष्ट्राचे आहेत. तर या ठिकाणी आपल्यासमोर ऑप्शन आहेत बघा कोणकोणते खेळाडू महाराष्ट्राचे खेळाडू आहेत. तर ऑप्शन क्रमांक 1 विल्सन जॉन, त्याच्यानंतर धनराज पिल्ले आणि अर्पणा पोपट हे काय आहेत बघा आपल्या महाराष्ट्रातले खेळाडू आहेत. सन 2023 मध्ये फिफा महिला फुटबॉल स्पर्धा कोणत्या देशामध्ये झाली. तर बघा जी काय 2023ची फिफा महिला फुटबॉल स्पर्धा आहे मित्रांनो, ही खालीलपैकी कोणत्या देशामध्ये झाली असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. तर लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक बी बघा न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियामध्ये बघा ही झालेली आहे. गटात न बसणारा शब्द आपल्याला ओळखायचा आहे. गोदावरी, तापी, भीमा आणि कृष्णा. तर या ठिकाणी आपण बघितलं ओळखलं असेल, जे काय तापी नदी मित्रांनो यामध्ये बसत नाही बघा. बाकी सगळ्या बघा या ठिकाणी पूर्ववाहिनी नदी आहेत. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती जोडी खरी नाही, म्हणजे या ठिकाणी चुकीची जोडी आपल्याला ओळखायला लावली. तर मित्रांनो याचं करेक्ट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक ए दक्षिण पश्चिम रेल्वे बिजापूर हे चुकीचं आहे बघा. दक्षिण तटीय रेल्वे विशाखापट्टणम बरोबर आहे. पूर्व मध्य रेल्वे हाजीपूर हे पण बरोबर आहे. पश्चिम मध्य रेल्वे हे सुद्धा बरोबर आहे जबलपूर. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती जोडी खरी नाही. खालीलपैकी कोणती जोडी खरी नाही. तर ऑप्शन क्रमांक सी ही बघा खरी नाही बघा. बाकी सगळ्या ठिकाणी बरोबर आहेत. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती समुद्री प्रजाती नाही. खालीलपैकी कोणती समुद्री प्रजाती नाही. तर ऑप्शन क्रमांक सी मेलोनोक्लायमाइस कलामी ही काय बघा या ठिकाणी समुद्री प्रजाती नाही. बाकी सगळ्या समुद्री प्रजाती आहेत. पुढचा प्रश्न आहे बघा, खालीलपैकी कोणती जोडी खरी नाही. खालीलपैकी कोणती जोडी खरी नाही. त्याचं करेक्ट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक सी सौदी अरेबिया दिनार ही काय बघा चुकीची आहे. बाकीच्या सगळ्या बरोबर आहेत बघा. महाराष्ट्रामध्ये उंचीनुसार तिसऱ्या स्थानी असणारं शिखर कोणतं आहे. पहिल्या स्थानी बघा कळसुबाई, दुसऱ्या स्थानी बघा कोणतं आहे, तर तिसऱ्या स्थानी कोणतं आहे बघा या ठिकाणी विचारलं आपल्याला. तर तिसऱ्या स्थानी बघा घनचक्कर. लक्षात ठेवा घनचक्कर. नेक्स्ट आहे बघा, भारतामध्ये सर्वात लांब रेल्वे स्टेशन कोणतं आहे. तर आपल्या सर्वांना माहीत पाहिजे भारतामध्ये सर्वात लांब रेल्वे स्टेशन कोणते बघा हुबळी रेल्वे स्टेशन आहे. राष्ट्रीय जलमार्ग क्रमांक 2 हा कोठून कोठपर्यंत आहे. राष्ट्रीय जलमार्ग क्रमांक 2 कोठून कोठपर्यंत आहे. याचा करेक्ट आन्सर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए दुबरी सादिया. लक्षात ठेवायचं आहे दुबरी सादिया. खालीलपैकी कोण भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून काम पाहिलेलं नाही. खालीलपैकी कोणी भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून काम पाहिलेलं नाही. तर बघा राजीव महर्षी यांनी पाहिलेलं नाही बघा. बाकी सगळ्यांनी बघितलेलं आहे बघा, फक्त राजीव महर्षी यांनी पाहिलेलं नाही. भामरागड या ठिकाणी बघा त्रिवेणी संगम मधील कोणकोणत्या 3 नद्या आहेत. भामरागड या ठिकाणी त्रिवेणी संगमामध्ये 3 नद्या कोणत्या आहेत. तर या ठिकाणी बघा इंद्रावती आहे, पार्लकोटा आहे आणि पोमल गौतमी ह्या काय बघा या ठिकाणच्या नद्या आहेत. पुढचा प्रश्न मित्रांनो, मेघधातू धरण हे कोणत्या 2 राज्याला लागून आहे. कोणतं मेघधातू धरण. तर मित्रांनो कर्नाटक आणि तमिळनाडू या 2 राज्याला लागून आहे मेघधातू धरण. समजलं. सध्या भारतामध्ये किती राज्य आणि संघराज्य आहेत. भारतामध्ये किती राज्य आणि संघराज्य आहेत असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. याचं बरोबर उत्तर आहे बघा ऑप्शन क्रमांक ए 28 आणि 8. लक्षात ठेवा
भारताची जमिनी सीमा किती देशासोबत जोडलेली आहे, म्हणजे भारताची भूसीमा किती देशाला भिडलेली आहे? तर 7 देशांना मित्रांनो या ठिकाणी भूसीमा भिडलेली आहे. खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये राष्ट्रीय उद्यान नाही? गोवा, पंजाब, तेलंगणा का मणिपूर? याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी, पंजाबमध्ये मित्रांनो काय बघा राष्ट्रीय उद्यान नाही. महाराष्ट्रामध्ये किती जिल्ह्याची सीमा कर्नाटक राज्यासोबत जोडलेली आहे? कर्नाटक राज्याला किती जिल्ह्याची सीमा? तर 7 याचं करेक्ट आन्सर आहे मित्रांनो. कॉमनवेल्थ साप्ताहिकाचे संस्थापक कोण होते? बघा जे काही कॉमनवेल्थ साप्ताहिक होतं, या साप्ताहिकाचे जे काही संस्थापक आहेत कोण होते? ॲनी बेझंट हे होते. लक्षात ठेवा ॲनी बेझंट. अलेक्झांडर सोबत शौर्याने लढणारे पोरस राज्य हे कोणत्या 2 नद्यांमध्ये होतं? बघा याचं करेक्ट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक बी, चिनाब आणि झेलम याचं करेक्ट आन्सर आहे बघा. पुढचा खालीलपैकी कोण कोण जपान आणि चीन युद्ध दरम्यान चीन या ठिकाणी गेलं होतं? तर ऑप्शन क्रमांक बी बघा डॉक्टर द्वारकानाथ कोटणीस आणि डॉक्टर विजयकुमार बोस हे बघा या ठिकाणी गेले होते. लक्षात ठेवायचं आपल्याला.